माणसाची मन कलुषित झाले म्हणजे झालं काय नेमकं? माणसाला एक रोग लागलाय, प्रत्येक माणसाला. कोणता रोग? जळका रोग लागलाय. कोणता रोग लागला? जळका रोगला. हा कोरोनापेक्षाही भयंकर रोग आहे महाराज. कोरोनापेक्षाही भयंकर रोग आहे. कोणचा? तुम्ही आहेत ना जाग्यावर? ताईमाई अक्का आहेत का? जागे आहेत का? झोपले सगळे? कोरोनापेक्षाही भयंकर रोग आहे हा. कोणचा? दुसऱ्याची प्रगती पाहून आपल्याला तकलीफ होणे, याला म्हणायचं जळका रोग. आणि याचे लक्षणही दिसून येतात. पोट दुखायला लागलं की समजून चालायचं की जळका रोग लागला. हा द्वेष, हा अहंकार आणि ही भावना हे संपवण्यासाठी कथा आहे. स्वतःला ओळखलं पाहिजे ना. आहे मी कोण करावा विचार, मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा. स्वतःला ओळखलं पाहिजे ना. आपण काल कथा श्रवण करत होतो ना, त्या आत्मदेव ब्राह्मण, त्याच्या पत्नीचं नाव धुंदुली, त्याच्या मुलाचं नाव धुंदुकारी. ज्या दिवशी आत्मा परमात्म्यात विलीन होतो ना, त्या दिवशी ईश्वराचं दर्शन होतं. म्हणून त्या धुंदुलीने मुलाला जन्म दिलाच नाही, पण दुसऱ्याचं पार्सल घेतलं. घेतल्याच्या नंतर त्याचं नाव धुंदुकारी ठेवलं. काय नाव बी बढिया ठेवलं ना, धुंदुकारी. धुंदुकारी, धुंदुकारी. नावामध्ये सुद्धा अर्थपूर्तता असली पाहिजे. नावं सुद्धा अशी गोड असली पाहिजे ना महाराज. आता आमचं काय झालं माहितीये का? आम्ही जे टीव्ही मध्ये बघतो, जे सिरियल मध्ये ऐकतो, तेच आपल्या लेकराचे नावं ठेवतो. काही काही पोरी दिसायला चांगले असतात, दोन्ही डोळ्याने चांगले असतात, आणि त्याचे मायबाप त्या पोरीचं नाव ठेवतो गुड्डी. अरे चांगली आहे ना दादा, तिचे डोळे चांगले, दिसायला चांगले, गुड्डी नाव का ठेवायचे? नाही, इथं असलं तर ते संयोग समजा, मला तसं नाही बोलायचं. ते नावामध्ये सुद्धा अर्थपूर्तता असली पाहिजे ना दादा. माझ्या ईश्वराची जेवढी बी नामं झाले ना महाराज, गोपाल सहस्त्रनाम असेल, विष्णू सहस्त्रनाम असेल, अरे जेवढी नावं झाले ना, त्या नावामध्ये अर्थपूर्तता आहे ना दादा. त्याच्यामध्ये एक वैशिष्ट्य आहे. राम शब्द मुखातून निघाला, राम निर्याती पातकम, बहिर निर्याती पातकम. राम म्हटलं की मुखामधून शब्द बाहेर पडल्या पडल्या आतमध्ये असलेली. बसा अक्कासाहेब. राम म्हटल्या बरोबर मुखातून शब्द बाहेर पडल्याबरोबर आतलं जे पाप आहे ते बाहेर पडतं. आणि मग म्हटलं की तोंड बंद होतं, म्हणजे बाहेरचं पाप मध्ये येण्यापासून थांबतं. काय नावामध्ये अर्थता आहे. रमंती योगिनः इति रामः. जो योग्यालाही रममान करतो त्याचं नाव आहे राम. जनकासारख्या महात्म्याला, अरे ते जनकजी कथा ऐकत बसले होते भागवत. एकदा गावाला आग लागली संपूर्ण. एक पाय जळत होता अग्नीमध्ये. पाय जळताना कथाकार व्यास ध्यानावर होते, पण ऐकणारे जनकजी देह विवर्जित झालेले होते, अवस्था झालेली होती त्यांची. जनकजी मन लावून कथा ऐकत होते, श्रवण करीत होते, सर्वांगाचे कान केलेले होते. एक पाय जळत होता. पाय जळताना जनकजीच्या लक्षात नाही आलं पाय जळतोय ते, पण कथा व्यासांनी सांगितलं की अरे महाराज जी आपका पाव जल रहा है, तुमचा पाय जळतोय महाराज, तुम्ही ध्यानावर या. जनकजी विधेयी महात्मा होते. जनकजी काय म्हणाले? जनकजी म्हणाले महाराज जी आप तो कथा करते रहिए, कहते रहिएगा, बहुत अच्छा लग रहा है, मुझे तो सुनने में बहुत आनंद आ रहा है, आप कहो महाराज जी. और आप कहते हो मेरा पैर जल रहा है. याद रखो बाबाजी, जे जळतंय ते माझं नाही, आणि जे माझे ते जळत नाही. जे जळतंय ते माझं नाहीये, आणि जे माझं आहे ते कधीच जळणार नाही. अशा योग्यालाही रममान करणारा ज्यांचं नाव आहे मर्यादा पुरुषोत्तम. एक बाणी, एक पत्नी, एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजी. काय नाव आहे ना दादा. माझ्या कृष्ण कन्हैयाचं नावाचा उच्चार बघा ना, काय नाव आहे दादा. कर्षयति कृष्ण हा, आकर्षयति इति कृष्ण हा. कृष्ण म्हटल्याबरोबर समाधी लागते. कृष्ण म्हटल्याबरोबर अंतकरण शुद्ध होतं. कृष्ण म्हटल्याबरोबर महाराज मन स्वच्छ होतं. कृष्ण म्हटल्याबरोबर मन आकर्षित होतं. अरे त्या गोपिका पागल व्हायच्या ना दादा, कृष्ण नामामध्ये पागल व्हायच्या ना. घरदार सोडून देऊन जायचं, सगळं जीवन महाराज विसरलं.
समर्पित केलं ना त्यांनी. का? नावामध्ये ताकद आहे ना. आमची नावं काय महाराज? बंट्या, बंटी, गुड्डी, स्वीटी, काय नाव आहेत महाराज? तर एका माणसाने नाव ठेवलं तर आपल्या मुलीचं फजिती. काय नाव ठेवलं होतं? फजिती. आणि ते गेलं पंढरपूरला तिकडं आषाढी यात्रेला घेऊन बाबा. आता एकादशीच्या दिवस तुकारामजी सगळी गर्दी, लाखो लोक आलेले पंढरपूरमध्ये, त्या गर्दीमध्ये गेली याची फजिती हारून. मग हे भेटेल त्याला विचारायचं, का हो माझी फजिती बघितली का? लोक म्हणायचे आमची कमी आहे का तुझी बघायला? अरे एकादशीचा दिवस गर्दी म्हणता, गर्दी तिथे लोटालोटी होते, प्रदक्षिणा सगळेच करतात. अहो माझी फजिती बघितली का? लोक म्हणायचे आमची कमी आहे का दादा? नावं ठेवा, पण त्या नावातून महाराज काहीतरी अर्थ उरला पाहिजे ना, समाधान लागलं पाहिजे. सहज मुखाला मुलाचं नाव घेतलं तरी ईश्वराचं नाव आलं पाहिजे ना. धुंदुकारी नाव ठेवलं, नावामध्ये अर्थता नाही. ज्या घरामध्ये एकुलता एक मुलगा आहे त्या घरामध्ये आई त्या मुलाची बाजू जास्त घेते. किती खराब करणार आहे, किती बिघडवणार आहे, किती काय करणार आहे. आणि मग हळूहळू त्याचे लाड जास्त होतात आणि लाडाने लेकरं बिघडल्या जातात. आमचं शास्त्र आम्हाला शिकवतं, 5 वर्षांनी लालयत 10 वर्षांनी ताडयत. 5 वर्षापर्यंत माणसाने लेकरांचा लाड केला पाहिजे. आणि 5 वर्षाचं लेकरू झालं ना एकदा, तिथून पुढं हळूहळू त्याला ताडण करायला चालू केलं पाहिजे. चांगली सवय लावली पाहिजे त्याला. 5 वर्षांनी लालयत 10 वर्षांनी ताडयत. नाहीतर पुन्हा लोक म्हणतात आम्हाला महाराज लाडाने बिगवेड झालो, लाडाने बिघडलं. धुंदुकारीच्या बाबतीतही तेच झालं. आई त्याची बाजू जास्त घेत होती. आत्मदेव ब्राह्मण आहे, विद्वान आहे, पण काय घरात लक्ष नाही, पूजापाठ करण्यातच वेळा. हळूहळू गोट्या खेळू लागलं. गोट्या खेळता खेळता, पत्ते खेळला खेळता खेळता हळूहळू जीवन संपलं महाराज. म्हणून जन्मताना कोणी वाईट नसतं, जन्मताना कोणीच वाईट नसतं. जन्म झाल्याच्या नंतर जशी जशी संगती माणसाला भेटते, माणूस तसं तसं त्या संगतीने मोठं होत जातं. ध्यानात ठेवा तुम्ही. एखाद्या वेळेला पंगत चुकली तरी चालेल, पण संगत चुकता का म्हणे, संगत चुकता का म्हणे. म्हणून शास्त्राने आणि संतांनी सांगितलं की संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. टाळी वाजवा. संतन के रोज सांगावं लागतं मला, भजन चालू झालं की टाळी वाजवा. जय हो. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. जय हो. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. बिगड़ी बनेगी. अच्छी बोला सरवाणी राधे राधे बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी. साधु के संग संतन के संग लाग रे तेरी बिगड़ी बनेगी. हरि बोल. संतन के संग लाग रे तेरी बिगड़ी बनेगी. साधु के संग लाग रे तेरी बिगड़ी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. बिगड़ी बनेगी तेरी किस्मत जगेगी. संत संग धरा तुम्ही हरिभजन करा. साधूच्या संगतीमध्ये, संताच्या संगतीमध्ये जा. ऐका ना, इथं कृष्ण मठ आहे ना आपला. कधीतरी वेळ भेटला ना, माझ्याकडे लक्ष द्या. कधी जर 1-2 मिनटं वेळ भेटला ना, तर मंदिरात जाऊन बसत जा. मंदिर या शब्दाचा अर्थ आहे
जिथं गेल्यानंतर मन प्रसन्न होतं. मंगलता, दिव्यता आणि रम्यता ज्या ठिकाणी असते त्याचं नाव आहे मंदिर. पण काय असतं माहितीये का, एक शायर खूप गोड बोलतो. तो शायर म्हणतो, अरे एक दगड एकदाच मंदिरात जातो तो ईश्वर बनून जातो, मूर्ती बनतो. एक दगड एकदाच मंदिरात जातो पण तो ईश्वर बनतो. माणसं रोज मंदिरात जातात, ईश्वर तर लांब राहिलं, माणसं सुद्धा राहत नाहीत, रोज मंदिरात जातात. हे परिवर्तन झालं पाहिजे ना दादा. कथा ही परिवर्तनासाठी आहे, टाइमपाससाठी नाही. टाइमपाससाठी जगामध्ये अनेक शास्त्र, अनेक महाराज टी व्हीवरती, मोबाईलवरती, यूट्यूबवरती खूप कार्यक्रम आहेत ऐकण्यासाठी. एक उद्देश ध्यानात ठेवा, काहीतरी कल्याण झालं पाहिजे ना, काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे. आमचं वागणं सुधारलं पाहिजे, आमचं बोलणं सुधारलं पाहिजे, आमचं चालणं सुधारलं पाहिजे. याच्यासाठी कथा आहे. हे धुंदुकारी हळूहळू मोठा होत गेला, वाईट मार्गाला लागला, संगती लागली बेकार. आणि असं करता करता वेशांचा नाद लागला, थोडी घेऊ लागला, घरी घेऊन यायचा. आता त्या धुंदुलीचा स्वभाव सांगतो तुम्हाला मी, भागवत सांगतं. धुंदुलीचा स्वभाव सांगितला भागवतामध्ये. सूर्य महाराज शौनकांना सांगत होते, धुंदुलीचा स्वभाव असा होता की भांडण केल्याशिवाय तिला करमतच नसायचं. भांडण केल्याशिवाय करमत नसायचं. बोलायला जर लागली तर असं बोलत होती की बोलले समोरच्या माणसाला एका मिनिटामध्ये लागायचं आणि त्याच्या डोळ्यातून अश्रूचे थेंब यायचे. अरे देवाने, ईश्वराने चांगली जीभ दिली आपल्याला, ते कुणाला लागेल असं बोलण्यासाठी नाही, तर कुणाला तरी तुम्ही बोलल्यानंतर आनंद व्हावा, प्रसन्नता वाटावी एवढ्यासाठी जीभ दिली त्यांनी. माझी माऊली ज्ञानेश्वरीच बोलते ना, साच आणि मवाळ मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न सत्यम अप्रियम न ब्रूयात. चांगलं बोलावं, माणसाने सत्य बोलावं आणि जेणेकरून आपल्या बोलण्यापासून कोणाच्या मनाला तकलीफ होऊ नये असं बोलावं. पण बऱ्याच माणसाला सवय लागलेली असते, काही घेणं देणं नसतं. आपल्या जिभेच्या खराट्याने दुसऱ्याचे गटारे उपसत राहतात दिवसभर माणसं. जीभ तेवढ्यासाठी नाही, दुसऱ्याचे गटारे उपसण्यासाठी नाही दादा. आपल्या जिभेच्या खराट्याने दुसऱ्याचे गटारे का साफ करायची दादा. मिठो मिठो बोल थारो कई बिगड़े, कई बिगड़े थारो कई बिगड़े. मिठो मिठो बोल थारो कई बिगड़े, कई बिगड़े थारो कई बिगड़े. मिठो मिठो बोला बोला, गोड गोड बोला सर्वांनी, राधे राधे. कई बिगड़े, मिठो मिठो बोल थारो कई बिगड़े, कई बिगड़े थारो कई बिगड़े. मिठो मिठो बोल थारो कई बिगड़े, कई बिगड़े थारो कई बिगड़े. मिठो मिठो बोल थारो कई बिगड़े, कई बिगड़े थारो कई बिगड़े. बोला मिठो बोल थारो कई बिगड़े, कई बिगड़े थारो कई बिगड़े. मिठो मिठो बोल थारो कई बिगड़े, कई बिगड़े थारो कई बिगड़े. या जीवन मादम नहीं, निकले प्राण मालूम नहीं. या जीवन मादम नहीं, कब निकले प्राण मालूम नहीं. मिठो 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 बोल थारो कई बिगड़े, कई बिगड़े थारो कई बिगड़े. मिठो मिठो बोल थारो कई बिगड़े, कई बिगड़े थारो कई बिगड़े. राधे राधे. टाळी वाजवा सर्वांनी, जय हो. एक साथ हरि बोल. सोच समझ ले स्वार्थ है संसार, ना जाने कब छूटेला घर बार. तू जान ले
पहचान ले, संसार किसी का घर नहीं, कब निकले प्राण मालूम नहीं। मिठो मिठो बोल थार कई बिगड़े थार कई बिगड़े, मिठो मिठो बोल थार कई बिगड़े थार कई बिगड़े, मिठो मिठो बोल थार कई बिगड़े थार कई बिगड़े। कसं बोलायचं? हे बोचत गट झोपलात का काय? कसं बोलायचं? साखरेसारखं गोड बोलायचं, बरोबर? गुळासारखं का साखरेसारखं? हा गुळासारखं. साखरेसारखं बोलायचं नाही तर डायबिटीस होते, बरं? गुळासारखं बोलायचं, बरोबर आहे? गुळासारखं बोलायचं. आता मला सांगा, दोन जावा जर 4 वर्षापासून बोलत नसल्या तर कथा ऐकून गेल्यावर जर इथे एखादी जावं असली तर घरी गेल्या गेल्या घरच्या जावंला म्हणा, मिठो मिठो बोलता रो काही बिगडे. तिला म्हणा ना तुम्ही, बाई बोल, काय फरक पडला आहे की नाही? दोन भाऊ जर एकमेकाला बोलत नसले, वाटणीवरून भांडणं झाले असले तर घरी गेल्या गेल्या त्याला म्हणा, दादा मिठो मिठो बोलता रो काही बिगडे. अरे बोल दादा, काय बिघडणार आहे तुझं? किती दिवस आयुष्य आहे आपलं? बोल, चांगलं बोला, चांगलं बोला. एक वाक्य सांगू का? आपल्या बोलण्यापासून, आपल्या चालण्यापासून कुणाच्याच डोळ्यात अश्रू येणार नाही असं जीवन जगा. तुम्हाला जीवनामध्ये कसलंच महाराज दुःख तुमच्या पदरात पडणार नाही. फक्त असं आपलं वागणं असं वागतं. चला, धुंदुलीचा तो स्वभाव होता. धुंदुली एक दिवस आतमध्ये ब्राह्मणाने समजून सांगितलं, बेटा अरे काय करतो तू नेमकं? त्याने सांगितलं, बाबा तुमची बुद्धी खराब झाली. चला, वाईट वाटलं आतमध्ये ब्राह्मणाला. म्हणले काय, मी काय अपेक्षा केली होती आणि चांगलं मुलगा जन्माला येईल अपेक्षा केली होती, पण हे असं नालायक जन्माला आलं, काय करायचंय? चालत गेले, उठून आयरण्यामध्ये गेले, दशमस्कंदाचा पाठ केला, आपलं जीवन संपवलं. एक दिवस धुंदुकारीने आईला मारलं, तिने आत्महत्या केली, जीव दिला. शेवटी झालं काय, एकटा राहिला, त्या वेश्येला घेऊन आला, त्या वेश्याने त्याला गळफास दिला, मारलं, निघून गेल्या. जीवन संपलं, बर्बाद झालं नाही. आणि म्हातारपणामध्ये जेव्हा इंद्रिय ताकद, हातपाय संपून जाते, ताकद संपून जाते, घरातलेच लोक अपमान करतात, घरातलेच लोक नीट बोलत नाही, त्यावेळेला आठवतं की आपण तरुणपणामध्ये काय काय केलं ते. आणि मग ते संपूर्ण जीवनाचं म्हातारपणात आठवतं. कारण त्यावेळेला संतांनी सांगितलेलं माणसाला पटत नाही ना, ग्रंथांनी सांगितलेलं माणसाला पटत नाही ना. संत आणि ग्रंथ आणि पंथ सांगत होते माणसांना की एक काम करा, ज्याने जन्माला घातलं, ज्याने दिले इंद्रिय, हात पाय कान, ज्याने पाय दिले, ज्याने डोळे दिले, ज्याने हात दिले, ज्याने कान दिले, ज्याने तुम्हाला चैतन्य दिलं, ज्याने जगण्याचं साधन दिलं, माणूस म्हणून जन्माला घातलं ना, अरे त्याला विसरू नका, त्याचं भजन करा सांगत होते. पण तारुण्याच्या मध्ये न मानी कोणासी, सदा मुसमुसी भुरे जैसा. तारुण्याच्या मधामध्ये जी स्वतःच्या मायबापाला मानत नाही ती देवाला काय म्हणतील ना? माणसं मानत नाही. तारुण्याचा मध असा चढतो. मध हे अनेक प्रकारचा असतो, लक्ष द्या. संपत्तीचा मध, तारुण्याचा मध, सत्तेचा मध, पैशाचा मध, हे सगळे मध माणसाच्या अंगामध्ये तारुण्यात येतात. आणि तारुण्यामध्ये ज्याने तारुण्य सांभाळलं त्याचं म्हातारपण चांगलंय दादा, ध्यानात ठेवा. ज्याने तारुण्य सांभाळलं ना, तारुण्यात ज्याने निर्णय योग्य केला ना, त्याचं म्हातारपण चांगलंय. भजन असेल, कीर्तन असेल, सत्संगती असेल, हे सगळं तारुण्यातच करायचं असतं. बरीच माणसं म्हणतात आमचं काय वय झालं का महाराज आता भजन करायचं? आमचं काय वय झालं का भजन करायचं? असं आहे ते. आत्मदेवाने विचार केला, म्हणले काय करायचं? जीवन संपून गेलं. करता करता धुंदुकारी गेला, प्रेतयोनीला गेला. गेल्याच्या नंतर असं झालं, एक दिवस गोकर्णजी आले यात्रा करून, आपल्या त्या महालामध्ये झोपलेले होते. धुंदुकारी प्रेत भूताचं रूप धारण केलं, वेगळ्या वेगळ्या स्वरूपामध्ये. तो भीती दाखवत होता. कमंडलू मधलं पाणी घेतलं, शिंपडल्याने सांगितलं, कोण तू? एक रस आहे, सुरारस. या रसाने बऱ्याच लोकांचं जीवन बर्बाद केले महाराज. त्याला 40 फुटीचा रस्ता पुरत नाही. ते सगळ्यात मोठा मालक त्या रस्त्यानं चालला तर तिथे ते सुमित महाराज, ते नंबर दगड असतो का नाही, दगड, ते एक जण उभं राहिलं त्याच्या पुढून त्याला म्हणतो, ए बाजूला सरक. कुणाला? तुम्ही झोपलेत का काय सगळे? कुणाला म्हणलं ते? त्याचे नंबर असतं का नाही, नंबर म्हणजे इथून पुढं हातगाव 5 किलोमीटर दगडावर लिहिलेलं राहतं ना, त्या दगडालाच म्हणलं सरक बाजूला. सर दगड असते ते काय सरकतं?
लाद घालीन म्हणलं, एक पाय हाणला आणि तोंड याच तोंड इकडे फिरलं आणि दुसऱ्या दिशेला फिरत. त्याला काय म्हणतात, आत्ता कसं सरकला, मोठे मोठे सरकतात माझ्याकडून, तू काय चीज आहे. अरे जाम पर जाम क्या पीते हो, शाम को पियोगे सुबह उतर जाएगी, प्याला पियो हरिनाम का तेरी जिंदगी सवर जाएगी. दादा लोग पीते हैं पी पी के गिरते हैं, त्याला विको द्या. हम भी पीते हैं गिरते नहीं है. लोग पीते हैं पी पी के गिरते हैं, हम भी पीते हैं गिरते नहीं है. हम तो पीते हैं सत्संग प्याला, क्या बात है. हम तो पीते हैं सत्संग प्याला, ये तो अंगूरी पानी नहीं है. हरि बोल. मेरे बाकी बिहारी सवरिया, हो मेरे कुंज बिहारी सवरिया, तेरा जलवा कहाँ पर नहीं है, और तेरा जलवा कहाँ पर नहीं है. कान वालों ने तुम हो है सुना, आँख वालों ने तुमको है देखा. क्या बात है. कान वालों ने तुमको है सुना, आँख वालों ने तुमको है देखा. तेरा दर्शन उसी को हुआ है, तेरा दर्शन उसी को हुआ है, जिसकी आंखों पे पर्दा नहीं है. वो मेरे बाके बिहारी सवरिया, वो मेरे कुंज बिहारी सवरिया, तेरा जलवा कहाँ पर नहीं है, वो तेरा जलवा कहाँ पर नहीं है, वो तेरा जलवा कहाँ पर नहीं है. प्यायचं तर असा रस प्या की जे रस पिल्यानंतर जीवनातले सगळं दुःख नाहीसं होईल. कोणता रस आहे तो? कृष्ण रस. कृष्ण रसम पिबती. गोपी या शब्दाचा अर्थ काय माहितीये का? गोपी कृष्णाच्या त्या गवळणी होत्या ना, गवळणी आपण काय म्हणतो मराठी भाषेमध्ये? गवळणी. आता गवळणी बी काय काय लोकांनी मनानेच जोडल्यात महाराज, काहीही म्हणत येतं महाराज, काही बी कसल्याही गवळणी म्हणत येतं. ते अभंग गात्यातल्या गवळणी बाजूला राहिल्या, अभंग मालिकेतल्या बाजूला राहिल्या, मनाने जोडलेल्या गवळणी काही बी महाराज मध्ये झालं काय नाही, कसे झाले ग लाल गोरे गाल. गोपी या शब्दाचा अर्थ आहे, गोपी शरीर नाही, गोपी हा भाव आहे. गोपी मग स्त्री असलं तरी गोपी आहे आणि पुरुष असलं तरी गोपी आहे, हा भाव आहे. अंतःकरणामध्ये भाव जागृत झाला पाहिजे ना. गोपी गोवियैहि इंद्रियैहि कृष्ण रसम पिबती इति गोपी. प्रत्येक इंद्रियद्वारा कृष्ण रसाचं प्राशन करणारे त्याला म्हणतात गोपी. मग तो स्त्री असला तरी गोपी आणि पुरुष असला तरी गोपी. चला, म्हणून असा रसाचं प्राशन करा. महाराज म्हणले ठीक आहे, याच्यामध्ये रस भरलेला आहे, पण हे फळ कुठून आलं? म्हणले सगळ्यात पहिल्यांदा नारायण रूपी शाखेला लागलं, तिथून पुढे ब्रह्मा शाखेला आलं, तिथून पुढे नारद रूपी शाखेला लागलं, तिथून पुढे व्यास महर्षी शाखेला आलं, तिथून पुढे सुखाचार्य शाखेला लागलं, आणि तिथून पुढे परीक्षेताच्या निमित्ताने संपूर्ण जगाचा उद्धार करण्यासाठी हे फळ आपल्या हातात आलं. अच्छा महाराज, पण फळ म्हटलं की बिया असतात, त्यामध्ये फळ म्हटलं की कदाचित टर्पल असतं फळाला. तसं या फळाला काही टर्पल वगैरे आहे का काढून टाकण्यासारखं? तसं याच्यामध्ये काही बिया वगैरे आहेत का फेकून देण्यासारख्या? शूद्रजी महाराज शौनकांना म्हणाले, नाही, काही फळं असे आहेत जगामध्ये की जी वरचं टाकून द्यायचं राहतं आणि आतलंच खायचं राहतं. काही फळं असे आहेत की आतलं टाकून द्यायचं राहतं आणि वरचं खायचं राहतं. काही फळं असे आहेत की पूर्ण फळ खायचं राहतं. असं कोणतं फळ आहे की ज्याचं वरचं टाकून द्यायचं आणि आतलं खायचं? बोलता का? जाऊ घरला जाऊ. मी कालच बोलू, मला आहे ना मुख्य माणसं अजिबात आवडत नाही बाबा, खरं सांगतो मी. म्हणजे सगळ्यांनीच बोलू नका, नाही तर बोलायला लागलं तर कथा तुमचीच होऊन जाईल. तसं नका करू. कोणीतरी एक जण
असं त्याचं बाहेरचं टाकायचं आणि मधलं खायचं, असं कोणतं फळ आहे? बदाम. ठीक आहे. ज्याचं आतलं टाकून द्यायचं आणि बाहेरचं खायचंय, असं कोणतं फळ आहे? ठीक आहे, असू द्या. पण एखादं फळ असं असतं की ते पूर्ण खाता येतं, त्याला टाकायसारखं काहीच नसतं, त्याच्या बिया टाकायच्या नसतात आणि टरपलही टाकता येत नाही. असे कितीतरी फळ आहेत जगामध्ये. तसं हे भागवत रूपी एक असं फळ आहे की ते फळ याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं टाकून देण्यासारखी एकही वस्तू नाही. महाराज मग देणार कुणाला? दोन लोकांची व्याख्या सांगितली शुकाचार्यांनी. कोण? रसिक आणि भाविक. ज्यांना ऐकण्याची इच्छा आहे, ज्यांना ऐकावं वाटतं आणि तळमळे अंतःकरणामध्ये की माझा उद्धार व्हावा, अशा लोकांना जरूर ज्ञान सांगायचे. कुणालाही ज्ञान सांगत बसू नका. बऱ्याच लोकांना सवय लागलेली प्रवचन सुरू करायची. कुठेही गेलं की प्रवचन सुरू करायचं, ऐकायचं नाही, काय सुरू करायचं प्रवचन. फक्त गेलं की सांगणं सोपं राहतं, पण तसं जगणं अवघड असतं ना. म्हणून सांगण्या अगोदर आधी 100 पटीने चांगलं जगावं लागतं आणि मग सांगावं लागतं, तेव्हा समाजावर प्रभाव पडतो. आता झालं काय, फक्त सांगायचा सपाटा चालू आहे. वागायचं कोणीच तसं नाही, फक्त सांगत राहायचं, तुम्ही असं करू नका, तुम्ही तसं करू नका. ज्याला गरज आहे त्याला द्या तुम्ही. ज्ञानही तसंच आहे. भगवान गीतेत बोलतात ना 18व्या अध्यायामध्ये, इदंते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन. अर्जुन, मैंने तुमको ज्ञान बताया, तुमको गीता बताई, लेकिन तुम किसी को मत बताना. 4 गोष्टी जर त्याच्याकडे नसल्या तर ज्ञान सांगायचं नाही. काय? गुरुची भक्ती नसेल तर त्याला ज्ञान सांगू नको, श्रद्धा नसेल तर ज्ञान सांगू नको, तप नसेल तर त्याला ज्ञान सांगू नको, आणि साधना नसेल तर त्याला ज्ञान सांगू नको. कुणालाही सांगता येत नसतं. महाराज भागवत हे चांगलं आहे, ठीक आहे, पण कुणाला सांगणार? कुणाच्या जीवनावर प्रभाव करतं ते. त्याने सांगितलं रसिक आणि भाविक. गरज असेल तर द्यावं ना. आई, ताई, गरज असेल तर द्यावं ना. तुमच्या घरी एखादा पाहुणा आला, समजून घ्या, माझ्याकडे बघा. एखादा पाहुणा आल्यानंतर तुम्ही सांगितलं, ओ दादा, काय पाणी घ्या ना थोडंसं प्यायला. तो काय म्हणला माहिती आहे का? तांब्या घासला होता का? काय म्हणलं माहिती आहे का? तांब्या घासला होता का? तुम्ही म्हणलं हो, सगळे भांडे घासलेलेच असतात आमच्या घरामध्ये, घासून ठेवलेलं आहे, घ्या ना थोडंसं, घ्या ना. लांबून आला तुम्ही. त्याने सांगितलं नाही नाही, पाणी फिल्टरचं आहे का विहिरीचं आहे? तुम्ही म्हणलात नाही फिल्टरचं आहे. बरं ठीक आहे. पुन्हा पुढचा प्रश्न, आंघोळ केली होती का? पाणी भरताना आंघोळ केली होती? तुम्ही म्हणलं हो, स्नान करूनच पाणी भरले हो, घ्या ना थोडं पाणी. नाही नाही, आता जाऊ द्या, मला घ्यायचंच नाही. मला सांगा, एवढ्या चौकशा का बरं केल्या त्यांनी? त्याचं कारण काय? त्याला काय नाही, त्याला काय नाही, ताण नाही, गरज नाही त्याला, म्हणून त्याने एवढ्या चौकशा केल्या ना. तांब्या घासला का, आंघोळ केली का, फिल्टरचं आहे का? गरज नाही. पण तोच माणूस एकदा वाळवंटामध्ये राजस्थान सारख्या ठिकाणी जाऊ द्या, 2-4 दिवस त्या वाळूच्या प्रदेशामध्ये हिंडू द्या, पाणी न भेटू द्या. आता 5 मिनिटात जर पाणी नाही भेटलं तर गळा फुटून मरून जाणार. अशा अवस्थेमध्ये त्याला जर एखादा माणूस म्हणला, दादा पाणी पिता का हो? ते म्हणेल का तांब्या घासलेला आहे? म्हणेल का तांब्या घासला का? म्हणेल का तो आंघोळ केली होती का? म्हणेल का तो पाणी फिल्टरचं आहे का? मग तो काय म्हणेल? काय नाही, एवढंच म्हणेल, पाहिजे तर गटारातला असू द्या, पण पाणी द्या, नाही तर मी मरतो आता. का? त्याला गरज आहे. त्याला आता त्याची काय आहे? गरज आहे. प्रत्येक गोष्टीचं तसंच आहे महाराज. जेवण सुद्धा द्यावं, अन्नदान सुद्धा करावं. कुणाला? ज्याला गरज आहे त्याला द्यावं दादा. ज्याचं पोट भरू नये त्याला अन्नदान देऊन करता काय? लक्षात येते माझं बोलणं? इथे एवढा मोठा सप्ताह चालू आहे, इथं अन्नदान करा. इथं अन्नदान केल्याचं फळ काय माहिती तुम्हाला? इथे एक शीत दिलेले अन्न कोटी कुळाचे होय उद्धरण. इथे एक शीत एका भक्ताने भागवत कथा ऐकून जर तुमच्या अन्नाचा खाल्ला ना, तर तुमच्या कोट्यावधी कुळाचा उद्धार होतो. ही एवढं जागेचं महात्म्य या ठिकाणचं. एखादं पेताड रस्त्याने तुम्हाला 10 रुपये मागितले, तुम्ही त्या पेताडाला 10 रुपये दिले ना, तर ते 10 रुपये चांगल्या कामात नाही, तर ते नरकात जातात. ध्यानात ठेवा तुम्ही. द्रव्य पात्र विचारून तुकोबरायचं प्रमाण आहे. तुकोबराय म्हणतात काय? तुकोबरायचं एक प्रमाण आहे, सर्वामुखी द्यावे अन्न. दादा याचा आवाज वाढवा थोडं बेस आणि हे करा थोडं. सर्वामुखी द्यावे अन्न द्रव्य पात्र विचारून. सर्वामुखी द्यावे अन्न द्रव्य पात्र विचारून. पात्र बघा,
त्याला द्या. गरज असली पाहिजे ना. गरज नसताना जर दिलं तर ते वायाला जातं. तसं कुणाला देणार आहात? रसिकाडी भाविक लोकांना. 5 प्रकारचे प्रश्न विचारले शौनकांनी सुतांना. महाराज, ईश्वराचा जन्म होतो का अवतार होतो? मानवाच्या कल्याणाचं साधन काय आहे? या जगातला सगळ्यात मोठा देव कोण आहे? असा कोण आहे की ज्याची एकाची भक्ती केल्यानंतर संपूर्ण जगातल्या देवतांची भक्ती होते? तिसरा प्रश्न विचारला, धर्म कुणाला शरण गेला? असे अनेक प्रकारचे 5-6 प्रश्न विचारले. त्यापैकी पहिल्या प्रश्नाचं उत्तर देताना श्रुतांनी पूजन केल्यानंतर संपूर्ण जगातल्या देवतांची पूजा होते. कोण आहे असा? आमच्याकडे 33 कोटी देवता आहेत. सोमवारी भोले बाबा, भम बोले टेकडेवाले कैलास के राजा. मंगळवार आलं की उदो उदो करूया, उदो 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 अंबाबाईचा करूया. अंगात येईल एखाद्याच्या असं वाजल्यावर. तसं काय वाजवत जाऊ नको का. बुधवार आला की पांडुरंगाची भक्ती होते. शुक्रवार आला की देवीची उपासना होते. शनिवार आला की बजरंगबलीचे शनी महाराजांची उपासना होते. आमच्याकडे एक मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये आम्ही गेलो, तांब्याभर पाणी नेलं, महादेवाच्या पिंडीवर थोडं टाकलं, तिथेच कृष्णाची मूर्ती, त्याच्यात थोडं डोक्यावर टाकलं, त्याच्यानंतर थोडंसं पलीकडे गेलं, बजरंगबली, त्यांच्या डोक्यावर थोडंसं टाकलं. असं करता करता पाणी संपून गेलं, पण देव शिल्लक राहिले. नेमकं करायचं काय आता? नेमका हा मोठा प्रश्न आहे. आणि बाकीच्या धर्मातले लोक आमच्या धर्माला नाव ठेवतात, हमारे यहाँ पर सिर्फ एक है, तुम्हारे यहाँ हजारो है. अरे बाबा, हजारो असल्याचा बी फायदा आहे, ध्यानात ठेवा. गैरसमज करून घेऊ नका. बरीच लोक महाराज कळत नाही आपल्या लोकांना. काय लोकांना एखादा म्हणलं ना, तुम्हारे यहाँ इतने सब है, हमारे यहाँ एक ही है, हम एक ही की भक्ती करते, तुम इतने लोग इतने अलग अलग भक्ती करते हो, फिर कैसा है तुम्हारे? अरे त्याचा फायदा आहे. जीवनामध्ये माणसं भरपूर असले पाहिजे दादा. एक माणूस सांभाळून चालत नाही. लक्षात येतं का? होय, एकच माणूस सोबत ठेवल्याने सगळे कामं होतात का? आई झोपलात का काय सगळे? तुमच्या चेहऱ्यावरचे एक्सपिरियन्स काय? मला तर असं काय अवघड दिसतंय तुम्हाला. माणसं किती पाहिजे जीवनात? सगळे पाहिजे ना. एकच माणूस असून चालतो का? नाही, सगळे माणसं लागत असतात. अच्छा, जे लोक म्हणतात ना आम्ही एकाचीच भक्ती करतो, फक्त माणसं समाज एवढा लाखो आणि मालक किती आहे? एकच आहे. एकच आहे, बरोबर आहे की नाही? आता त्यातलं एखादा संकटात पडलं, त्याने बोलवून ते तिकडं गुतला, दुसऱ्याला संकट पडल्यावर मग याने कायच करायचं? कळलं तर ठीक नाही, तर महाप्रसाद आहे, कथा संपल्यावर काळजी करू नका. उघड उघड नाही बोलताय. समजलं का? आमच्याकडे 33 कोटी आहेत. समजा एखादा भक्त आमचा, एखादा माणूस समजा संकटात सापडला, तर त्याला जर आवडत असेल गणपती, तर ते म्हणणार गणपती बाप्पा या लवकर संकटातून काढा. गणपती तिकडे गेला. दुसऱ्याला महादेव आवडतो, तो संकटात आहे, त्याने सांगितलं भोलेनाथ बाबा या, भगवान शंकर तिकडे गेले. एकाला कृष्ण आवडतो, त्याने कृष्णाला बोलवलं, कृष्ण तिकडे गेले. म्हणजे आहेत ना माणसं आमच्याकडे महाराज. याचा अर्थ काय समजून घ्या. याचा अर्थ एकच आहे, या जगातला असा कोणताच एक देव मणी धारण करा. कोणीतरी असा एक निष्ठता ठेवा एका ईश्वरावरती, कोणत्या तरी त्याची पूजा केली की सगळ्या जगातल्या देवतांची पूजा होते. म्हणून एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, तुकोबरांची एक निष्ठता आहे. तसं तुम्हाला जे ईश्वर तत्व आवडत असेल, ज्याच्यामध्ये तुमची श्रद्धा असेल, ज्याच्यामध्ये तुमची भावना असेल, फक्त त्याची उपासना करा. अनन्य भावनेने उपासना करा. त्याची एकाची केली, संपूर्ण जगातल्या देवतांची पूजा होते. वेगळ्या वेगळ्या लोकांची करायची गरज पडत नाही. फक्त निष्ठता मात्र एकामध्ये, भावना मात्र एकामध्ये, श्रद्धा मात्र एकामध्ये ठेवा. तुम्हाला जर कृष्ण आवडत असेल ना, तर कृष्णाची भक्ती करा, त्याचीच भक्ती करा. त्याची एकाची पूजा केली, बाकी जगातल्या सगळ्या देवतांची भक्ती तुमच्याकडून घडली. तुम्हाला राम आवडत असेल, रामाची पूजा करा, भक्ती करा, त्याची एकाची पूजा केली, संपूर्ण जगातल्या देवतांची भक्ती झाली. तुम्हाला भगवान शंकर आवडत असतील, भोलेनाथाची पूजा करा, पण त्याची एकट्याची जरी केली तरी संपूर्ण जगातल्या देवतांची पूजा होते. पण पुढचं ऐका ना, पुढचं ऐका ना. तुम्हाला जर राम आवडत असेल, रामाची भक्ती करीत असाल,
पण महादेवाची निंदा करीत असाल तर रामही प्रसन्न होणार नाही. तुम्हाला जर पांडुरंग आवडत असेल, पांडुरंगाची भक्ती करीत असाल, पण कृष्णाची निंदा करीत असाल तर तुम्हाला पांडुरंगही प्रसन्न होणार नाही. याचा अर्थ असा आहे, निंदा कुणाची करायची नाही, फक्त भक्ती मात्र आपल्याला जे आवडते त्याची एकट्याचीच करायची आहे. म्हणून आपुला तो एक देव करून घ्यावा. जे आवडत असेल त्याची इष्टदेवतेची पूजा करा, पण दुसऱ्याची निंदा नाही करणे दादा. म्हणून कुठल्या संताची, कुठल्या पंथाची आणि कुठल्याही ग्रंथाची निंदा करायची नाही. पण आपल्याला जे आवडतो ना, बिनधास्त त्याची भक्ती करायची. संपूर्ण जगातल्या देवतेची भक्ती होते. अजून एक प्रश्न केला तुम्ही की ईश्वराचे नेमकं जन्म का अवतार किती? परमात्मा जन्म घेत नाही, तो अवतार घेतो. अवतार म्हणजे जन्म, जन्म म्हणजे अवतार. पण नेमकं किती अवतार? भागवतामध्ये 24 अवतार सांगितलेले आहेत महाराज त्याचे. पण महाराज हे सगळं कशासाठी? याचं एकच उत्तर आहे, मरणधर्मा लोकांचा उद्धार करण्यासाठी. जी लोक विषयाच्या नादी लागून अंधारामध्ये चाचपडत आहेत ना, त्यांचा उद्धार कशाने होईल याच्यासाठी सगळं काय आहे. म्हणून आपण ईश्वर भक्ती करण्यासाठी जन्माला आलेलो आहोत, ध्यानात ठेवा. तुम्ही इथं काही करा, बाकीचं तुम्हाला कोणी विचारणार नाही. नीट लक्ष द्या माझ्याकडे. काही करीत असाल तुम्ही, आपण जे जे काही इथं पृथ्वीवरती जे जे काम करतो, जे जे कर्म करतो, तुम्ही थोडा आवाजावर, जे जे काही आपण करतो ना, याचे 3 मोठे साक्षीदार आहेत. एक आकाश, ज्या पृथ्वीवरती आपण कर्म करतो ती पृथ्वी, आणि आपल्या अंतःकरणामध्ये बसलेला एक ईश्वर, आणि या जगात वाहणारा वारा. हे 4 लोक आपले साक्षीदार आहेत. तुम्ही अंधारात कर्म करा, उजेडात करा, लपून करा, झाकून करा, काय करायचं ते करा, पण एक साक्षीदार आहेत ना दादा. हे तुम्हाला इथे स्वातंत्र्य आहे काय करायचं ते, पण इथं तुम्हाला कोणी विचारणार नाही असं का केलं म्हणून. पण इथून एकदा इहलोकाची यात्रा संपली आणि तुम्ही एकदा वरती गेलात की तिथं मात्र ढिलं, तिथं मात्र सुट्टी नाही. तिथं मात्र सुट्टी नाही. तिथं गेल्यानंतर ते चित्रगुप्त आपलं सगळं खातं उघडतं. यमधर्म सांगतो त्याला, काढेल लॅपटॉप तुझा, हा या माणसाचं खातं काढ बरं, या किती नंबरचं माणूस आहे, हा बरड शेवाळ्यामधला, काय नाव आहे, आमका आमका पाटील, हा नाव काढायचं, खाता नंबर काढायचं, खात्यामध्ये किती शिल्लक आहे, किती जमा झाले, किती ट्रान्झॅक्शन झालं, किती डेबिट झालं, किती क्रेडिट झालं, काढा सगळं याचं खातं. सगळं काढतात बघा गोविंदराव पाटील, सगळं काढतात. म्हणलं तिथं गेल्यावर काढलं का चित्रगुप्ताला यमधर्म त्याचं, का रे 70 वर्ष जगलं हे, याने कधी कुणाला दान धर्म केला का? चित्रगुप्त मान हलवतो, नाही. मग याने कुणाला सहकार्य केलं का? अजिबात नाही. मग याला कोणता नरक आहे? काय काय केलं याने? तिथं गेल्यानंतर मग यमधर्म विचारतो, क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. अरे बोल. अमृत छोड़ा पीता है शराब रे, भगवान के नाम को भूल गया. ओ अमृत छोड़ा पीता है शराब रे, भगवान के नाम को भूल गया. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे,
जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया। जिसे पाना था उसको तो खो दिया रे. माणूस म्हणून जगा दादा, चांगलं जीवन जगा. इथं कोणी विचारणार नाही, पण वरती गेल्यावर विचारल्याशिवाय राहणार नाही. हे जीवन परत परत मिळणार नाही, ध्यानात ठेवा तुम्ही. समजा, माझ्याकडे लक्ष द्या. समजा सरकारने जर अशी उद्या योजना काढली बरं का दादा, अशी एखादी स्कीम चालू केली की सकाळी रात्री 12च्या नंतर तुमच्या खात्यामध्ये 8,640 रुपये जमा केल्या जातील. किती 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 बोला, जाऊ का घरला जाऊ? किती? 8,640 रुपये 12च्या नंतर तुमच्या खात्यात जमा केल्या जातील. आणि ते दिवसभरात खर्च केलं तर ठीक आहे, नाही तर तसेच वापस जातील. तुम्ही काय करचाल बरं? अय बराडसी वाळेकर, काय करचाल तुम्ही? आत्ता जर तुम्हाला सांगितलं 1 तासात ते वापस जाणार, तुम्ही थांबचाल का? मंडपात थांबचाल तुम्ही? कोण नाही थांबत महाराज. काय करणार मग? झोपेतून उठत नाही तर बँका उघडायला उशीर आहे, माणसं पटकीने जाणार. पहिलं पैसे म्हणजे कार्डाने, ATM कार्डच्या द्वारा म्हणा, ऑनलाईन म्हणा, काही का होईना त्यामधल्या कॅशियरला 100 रुपये देऊन का होईना, पण पहिले काढून घेण्याचा प्रयत्न करणार. बरोबर आहे? काढून घेण्याचा प्रयत्न करणार. का? ते वापस जाणार आहेत ना, संपणार आहेत ना. तसं प्रत्येक दिवसाला या निसर्गरूपी बँकेने, ईश्वररूपी बँकेने तुम्हाला 8,640 सेकंद, 8,640 मिनिट तुम्हाला दिलेले आहेत दिवसाला. 24,600 श्वासोश्वास आणि 8,640 मिनिट तुम्हाला या ईश्वररूपी बँकेनं दिवसाला दिलेले आहेत. मग त्याचा चांगला उपयोग केला तर ठीक आहे, नाहीतर तसे बी ते जाणारच आहे. आणि एक श्वास जीवनातला 3 लोकांची किंमत आहे. एखाद्या वेळेला एखादा पोरग बापाला म्हणतं, बाबा डॉक्टर आमच्या वडिलाला 5 मिनिटासाठी जिवंत करा, सह्या घ्यायच्या राहिल्या बॉन्डवर. किती मिनिटासाठी जिवंत करा? 5 सेकंदासाठी, 5 मिनिटासाठी जिवंत करा. किती पैसे पाहिजे सांगा? लाखो रुपये. खिशात जो बंडल आहे पैशाचं, गट्टा आहे महाराज. किती पैसे मोजल्यानंतर एक श्वास परत येईल सांगा ना? येईल, परत मिळेल? शक्य नाही. म्हणून चांगलं जगा, ह्या श्वासोश्वासाची किंमत करा आणि वायाला जाणार नाही याची खबरदारी घ्या. सांसों की माला पे सिमरूं मैं हरि का नाम, सांसों की माला पे सिमरूं मैं हरि का नाम, सांसों की माला पे, सांसों की माला पे सिमरूं मैं हरि का नाम, सांसों की माला पे सिमरूं मैं हरि का नाम, शाम की माला जपते जपते हो गई मैं बदनाम, हरि की माला जपते जपते हो गई मैं बदनाम, सांसों की माला पे सिमरूं मैं हरि का नाम, सांसों की माला पे सिमरूं मैं हरि का नाम।
सासों की माला पे सिमरू में राधे श्याम. म्हणून श्वासाची किंमत ओळखा. एकदा गेलेला श्वास. बैठे 12 चलत 18 सोती जाए 24 मध्य मास मैथुन में श्वास चलत हे 30. श्वासाची गती वाढत जाते, एकसारखी राहत नाही. माणूस बसला म्हणजे मिनिटाला 12 चालतात. बसल्यानंतर श्वासोश्वास मोजून बघा ना किती चालतात मिनिटाला. आता तुम्ही बसलेले सगळे, आता एका मिनिटाला श्वासोश्वास किती चालतात? 12. बैठे 12. माणूस उठला चालायला लागला 18 होता, दीडपट होते त्याची किंमत, त्याची श्वासाची गती दीडपट होते. बैठे 12 चलत 18 सोती जाय 24. झोपल्यानंतर मिनिटाला 24 चालतात श्वासोश्वास माणसाचे. आणि मध्य मांस भक्षण करताना मध्य मास मैथुन में श्वास चलत हे 30. एका मिनिटाला 30 श्वासोश्वास चालतात का? गती एकदम वाढून जाते ना महाराज. मांस भक्षण करताना, दारू पिताना, मैथुन करताना. लक्षात आलं? एक श्वासाची किंमत आहे दादा. परत हे जन्म येत नाही. म्हणून चांगलं जीवन जगा, चांगलं जीवन जगा, असं जीवन जगा. जीवनामध्ये कधी देव होता नाही आलं तरी चालेल, पण माणूस बनून जीवन जगा. कळलं ना? देव होण्याच्या भानगडीत पडू नका. देव होण्याच्या भानगडीत पडू नका. माणूस म्हणून जगलात तरी खूप झालं महाराज. बऱ्याच लोकांना वाटतं आम्ही देव झालं पाहिजे. आता हे आम्ही महाराज लोक आता फिरतोत ना, कोणी आमच्या गळ्यात हार घातला, मायबाप श्रोते महाराज जीव लावतात, घरी नेतात, पाय धुतात. बिचारे श्रद्धा आहे, पाय धुतात, आरती करतात. महाराज आले आपल्या घरी, पवित्र घर झालं म्हणून पंचपक्वान्न जेवायला करतात, खाऊ पिऊ घालतात, लेकरासारखे लाड करतात महाराज. पण ऐका ना, हे सगळं जरी बाह्य रंगाने चांगलं दिसत असलं तरी पण वैयक्तिक जीवन अवघड असतं. लक्षात येते ना? चणे खावे लोखंडाचे मग ब्रह्मपदी नाचे. दादा, टाक्याचे घाव सहन केल्याशिवाय देव होता येत नसतो. विनाकारण कोणी कोणीची पूजा करायला रिकाम आहे का? मला सांगा ना. कोणी कुणाला मान द्यायला, कोणी कुणाला हार घालायला रिकाम आहे? इथपर्यंत आज आम्ही इथपर्यंत येऊन पोहोचलो ना. आज व्यासपीठावर बसून तुम्हाला कथा सांगतोत ना, याचं कारण आहे, हे विनाकारण नाही. तुम्ही आमचा मागचा काळ बघितला नसेल. वयाच्या 10व्या वर्षी मी आळंदीला शिकायला गेलो. तिथं गेल्याच्या नंतर आमचे गुरुवारी होते, नैष्ठिक ब्रह्मचारी होते, ते जयराम महाराज भोसले म्हणून, जे स्वतः आळंदीत जन्माला आलेले. 1-2 मिनिटं ऐका फक्त. म्हणजे पूर्वाश्रम आणि नंतरचा आश्रम याच्यातला फरक सांगतो तुम्हाला. विनाकारण माणूस मोठं होत नसतं दादा. आई लक्ष द्या. तिथं गेल्यानंतर ते आळंदीतली एक पद्धत आहे, आळंदीमधली एक पद्धत आहे, ज्ञानेश्वर महाराजांपासूनची एक पद्धत आहे. नीट लक्ष द्या फक्त. माऊली ज्ञानेश्वर महाराजांपासूनची एक पद्धत आहे की तिथं गेलेल्या शिकणाऱ्या विद्यार्थ्याला जेवणासाठी मधुकरी मागावी लागते. काय मागावी लागते तुम्ही ऐकलंय का? मधुकरी मागावी लागते. आणि ती मधुकरी अशी असते की ते काय धान्य नसतं, पैसे नसतात, तर एक ठराविक घरं असतात नेमून दिलेली. तेवढ्याच घरी मागायला जायचं, त्याच्यापेक्षा वेगळ्या घरी मागायला जायचं नाही. मधुकरी असते ना, तर मधुकरी ठराविकच घरी जाऊन मागायची असते. तर ज्ञानेश्वर महाराजांच्या काळापासून त्याचा नियम आहे. मधुकरीमध्ये मिळतं काय माहिती आहे तुम्हाला? मधुकरीमध्ये मिळतं एक भाकर आणि वाटीभर भाजी. त्याला पुणे जिल्ह्यात कालवण म्हणतात. तर ते असे मी स्वतः 18 वर्ष मधुकरी मागितली. किती वर्ष? 18 वर्ष. रोज सकाळी ते झोळी घेऊन जायची आणि दारात जायचं, मधुकरी म्हणायचं. त्या घरातली माऊली महाराज एक भाकर गरम गरम आणि त्याच्यामध्ये भाजी एक वाटीभर आणून त्या कॅनमध्ये टाकते, कॅटलीमध्ये, आणि ती भाकरी त्या फडक्यामध्ये टाकते. ते मागून आणून खायचं, मग अभ्यास करायचा. एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे, मग ते मधुकरी मागून आल्यानंतर एका टायमाला भाकरी येते वाटून, एका टायमाला. मग संध्याकाळच्याला काय खायचं? तर आम्ही सगळे विद्यार्थी आळंदीमध्ये जेवढे हजारो विद्यार्थी घडतात ना, आजही तीच परंपरा चालू आहे. मग त्या उरलेल्या भाकरी काय करायच्या? तर त्या उरलेल्या भाकरी सगळ्या वाळू घालायच्या, रानामध्ये श्लापूरती वाळू घालायच्या. आणि वाळू घातल्याच्या नंतर एखाद्या गावामध्ये एकाच आडनावाची माणसं असतात बघा तुम्ही, जास्त करून. मग त्या एखाद्या माणसाच्या घरचा माणूस एखादा समजा स्वर्गवासी झाला, अख्ख्या गावाला सुतक पडायचं. आणि सुतकामध्ये 10 दिवस मधुकरी खायची ना, मधुकरी मिळत नव्हती आम्हाला. मग आता ते 10 दिवस जगायचं कसं? आका ते 10 दिवस आहे ना,
ते उरलेले कुटके असायचे का नाही जमिनीवरती वाळवलेले किंवा स्लॅबवरती वाळवलेले. आमचे सगळे विद्यार्थी ते 10 दिवस माय नको जवळ, बाप नको जवळ, घरदार घरचं कोणीच नको. मग ते उरलेले शिळे तुकडे असायचे का नाही ते वाळू घातलेले, ते तुकडे ताटामध्ये गोळा करायचे, इंद्रायणीवर न्यायचे आणि इंद्रायणीच्या पाण्यात बुडून भाकरी खायचे. इंद्रायणीच्या पाण्यामध्ये बुडवायचे आणि मग ते भाकरी खायच्या. ना मीठ नको त्याला, ना चटणी नको, ना कोणीच जवळ नाही महाराज, रुपया खिशात नाही. हे आजही आळंदीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची अवस्था आहे महाराज. आणि एवढे कष्ट सहन करून 18-18, 20 वर्ष मधुकरी मागून जगल्याच्या नंतर कुठंतरी इथपर्यंत माणूस येऊन पोहोचतो, ध्यानात ठेवा तुम्ही. म्हणून मोठं माणूस सहजासहजी होत नाही, त्याला तेवढ्याच पद्धतीने कष्ट सहन करावे लागतात, तेवढ्याच पद्धतीने महाराज जीवन जगावं लागतं. म्हणून चांगलं जीवन जगा. देव होता नाही आलं तर काही अडचण नाही, पण माणूस होऊन जीवन जगा. बस झालं माणूस म्हणून जगला तरी. एखादी मूर्ती घडते ना, तिला हातोडीचे घाव सहन करावेच लागतात, त्याच्याशिवाय ती मूर्ती बनतच नाही. तसं माणूस सुद्धा जीवनात घडायचा असेल ना तर महाराज, अरे एखादं मडकं कुंभार बनवतो तर त्याला थोपटण्याचा मार खावा लागतो, मडक्याला सुद्धा थोपटण्याचा मार खावा लागतो. तसं माणूस घडायचं म्हटलं की त्याला संकट, अनेक प्रकारचे संकट, चढ उतार जीवनामध्ये सहन करूनच पुढे जावं लागतो, संघर्षच करावा लागतो. संघर्ष केल्याशिवाय पुढे जाता येत नसतं माणसाला. संघर्षमय जीवन आहे. म्हणून तुम्ही सुद्धा ध्यानात ठेवा, जीवनामध्ये किती मोठं संकट आलं तर हारून जाऊ नका. जीवनात संकट आलं ना, घाबरू नका, थांबू नका, संघर्ष करायला भिवू नका. कधीतरी एक दिवस सुरुवात करून टाका, काय अडचण नाही. सुरुवात केली ना तर शेवट नक्की येतो. पण सुरुवात करायलाच घाबरलात तर तुमचा शेवट कधी येणार आहे? शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी असा विचार करायचा नाही की मी परीक्षेमध्ये पास होईल का नाही. अरे पास आणि न पास होणं हा नंतरचा भाग येतो, पण तू अभ्यास तर करायला चालू कर. अभ्यास तर करत राहा. परीक्षा झाल्याच्या नंतर बघू ना पास होणार आहे का नाही होणार आहे ते, पण सुरुवात करा. एक शायर खूप गोड बोलतो, एखाद्या वेळेला मैदानात हारलेला माणूस परत जिंकू शकतो, पण मनातून हारलेला माणूस परत कधीच जिंकू शकत नाही. म्हणून मनाचं खच्चीकरण होऊ द्यायचं नाही. समाजाचं काय, समाज तुम्हाला बोलत राहणार आहे. समाजाला तुम्हाला फक्त रिवर्स आणायचं, याच्यासाठीच बोलतात लोक. माझं बोलणं कळलं? तुम्हाला माघारी फिरवायचे, तुमचं चित्त विचलित करायचे, तुम्हाला डिवायडेशन करायचे, लोकाला तुमची प्रगती थांबवायची, म्हणून तुम्हाला टोचून बोलतात लोक. सुमित महाराज बरोबर आहे का? समाजाचा नियम आहे. समाजाला तुमचं चांगलं चाललं की फक्त तुम्हाला डिवायडेशन कसं करायचंय एवढाच विचार समाजाचा आहे, दुसरा काही विचार नाही. तिथं तुम्ही विचलित झाला नाही पाहिजेत. विचलित झालात की तुमची प्रगती संपली, तुमचा अभ्यास संपला, तुमचं सगळं संपलं. चांगलं जीवन जगा. देव होण्याच्या भानगडीत पडू नका. माणूस म्हणून जीवन जगा. चला, माझा विषय चालला होता किती अवतार, 24 अवतार. आणि हे सगळं कशासाठी आहे? एवढ्यासाठी आहे की मन कृष्ण चरणावरती लागलं पाहिजे, मन ईश्वर भक्तीमध्ये लागलं पाहिजे. म्हणून व्यासांनी भागवताची रचना केली. महाराज व्यासांचा जन्म कोणत्या वंशात झाला? नारायणाचा मुलगा ब्रह्मा, ब्रह्माचा मुलगा शक्ती, शक्तीचा मुलगा पराशर आणि पराशराचे पुत्र श्रीमान व्यासजी. व्यासाने जेव्हा समाजाकडे बघितलं, समाज दुःखी दिसला, प्रत्येक जण दुःखी दिसलं. संत विचार करतात की या जगातलं दुःख जाईल कशाने, हे समाज सुखी कसा होईल असा विचार करत होते. प्रत्येक जण दुःखी होतं महाराज. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहता उदास, थोड़े थोड़े सब दुखी, सुखी श्याम के दास. प्रत्येक जण दुःखी दिसलं. काय करा विचार करीत बसले. आणि विचार करीत बसल्या बसल्या तेवढ्यामध्ये एक प्रकार घडला. काय? नारदजी आले. बघितलं नारदाने व्यासांकडे सांगितलं, महाराज आप उदास लगते हो, क्या बात है? पाराशर्य महाभाग भवता कसिदात्मना परितुष्यति शारीरम आत्मा मानस एव वा. आत्मा मानस एव वा.
बाबाजी आप बहुत उदास लग रहे हो, क्या बात आहे, काय तकलीफ आहे तुम्हाला? त्यांनी सांगितलं मला जीवनात मी खूप काही केलं पण समाधान लागत नाही. एका वेदाचे 4 वेद केले, 18 पुराण केले, 6 शास्त्र, सगळं काही निर्माण केलं तरी समाधान लागत नाही. नारदाने सांगितलं म्हणजे बाबा एक काम करा ना, काय तुम्ही सगळं काही केलं हो, सगळं काही केलं पण एक गोष्ट केली नाही. कोणती? माझ्या कृष्ण कन्हैयाच्या चरित्राचं चिंतन केलं नाही ना, माझ्या परमात्म्याच्या चरित्राचं तुम्ही कधी लीलांचा गुणानुवाद केला नाही ना. एक काम करा, कृष्ण चरित्र लिहा ना, भागवताची रचना करा ना, तुम्हाला समाधान लागेल. सांगितल्यानंतर सांगितलं अरे बाबा मग किती करू, संपलंय माझं आता, करून करून थकलोय मी. नारदाने एक गोष्ट सांगितली. नारदजी म्हणाले एक काम करा, माझ्या आईने मला हातामध्ये घेतलं, आई फिरत होती दारोदार, का हो काहीतरी काम द्या मला, पैसे कामाच्या बदल्यात पैसे नको, मला फक्त 2 टाइम जेवायला पाहिजे, फक्त एवढं द्या. पूर्वीचा काळ खूप खरंच अवघड होता. फिरता फिरता ती मूल आई नारदाला हातामध्ये घेतलं, त्या बाळाला फिरत होती. फिरता फिरता एका साधूच्या आश्रमामध्ये आली आणि साधू महाराजांना म्हणाली बाबा काय गावामध्ये बाहेर परिस्थितीमध्ये मला कोणी काम देत नाही, तुम्हाला हात जोडते, एक काम करा, एकुलतं एक माझं लेकरू आहे, एवढं हे याला जगवलं पाहिजे ना, याला दूध पिण्यासाठी माझ्या स्तनात दूध आलं पाहिजे ना, त्याच्यासाठी माझं पोट भरलं पाहिजे ना, एक काम करा, मला काहीतरी काम द्या. साधूने सांगितलं बेटे एक काम कर, आश्रमामध्ये जा, माझी धर्मपत्नी आहे, तुला जी काम देईल ते काम करून तू राहू शकतेस. गेली महाला. मग त्या आश्रमामध्ये ऋषीपत्नीला भेटली. सांगितलं नारदजी सांगतात व्यासजीला माझी आई ऋषीपत्नीला भेटली आणि सांगितलं आई साहेब काय माझ्या लेकराला जगवायचंय हो, काहीतरी काम द्या माझ्या हाताला, त्याच्या बदल्यामध्ये पैसे नकोय, फक्त 2 टाइमचं जेवण मिळालं तरी बस झालं. मग त्या ऋषीपत्नीने काय केलं, नारदजीच्या आईला सांगितलं की एक काम करा, तुमच्यासाठी काम एकच आहे की आजपासून गायीची सेवा करायची, गायीला चारा घालणे, तिला पाणी पाजणे, तिला सेवा करणे, तिची धार काढणे, हे आजपासून तुमची सेवा. एक वाक्य बोलू का? गाय खरंच पवित्र आहे महाराज, गायीसारखी पवित्र वस्तू या जगामध्ये नाही. ज्या गायीमध्ये 33 कोटी देवता वास्तव्य करतात. अरे जर आईला दूध नसेल तर गायीचं दूध पाजून मुलं मोठी केली जातात. गायीचं शेणाने घर सारवलं तर घर पवित्र होते. गायीच्या गोमूत्राने अनेक रोग निघून जातात. एवढी पवित्र गाय आहे. हिंदू धर्मामध्ये जन्माला आल्या प्रत्येक माणसाने गायीचं दर्शन घेतलं तरी महाराज त्याला पुण्य भेटतं. पण दुर्दैव या हिंदुस्थानचं, माणसं कुत्रे सांभाळायला लाजत नाहीत पण गाय सांभाळायला महाराज अवघड जातील लोकांना. अमेरिकेहून कुत्रा आणून सांभाळतात पण देशी गायी सांभाळायला अवघड जातं माणसाला. जी गाय उपकार करते, उपकारासाठी जगते, ती गाय सांभाळणं अवघड आहे महाराज. कोणीतरी प्रश्न केला, एका शेतकऱ्याला विचारलं दादा अरे कसाबाला गाय का विकतो रे? तो म्हणला की महाराज म्हणले तिचं दूध निघत नाही, आता तिचं कामच राहिलं नाही. त्याला विचारलं का रे तुझी आई म्हातारी झाली, तुझी आई सुद्धा काम करत नाही, मग तुझ्या आईला विकतो का कासाबाला? माझी एक विनंती असेल तुम्हाला सगळ्यांना, माझे शेतकरी बांधव आहात तुम्ही सगळे, गावरान गाय जर तुमच्या दारात असेल, घरी असेल ना, तर दूध असेपर्यंत तिला सांभाळायचं, दूध नसल्यानंतर परत विकू कासाबाला जर विकत असाल तर तुमचा संसार कधीच महाराज सुखाचा होणार नाही. मी व्यासपीठावरून सांगतो. त्याचं कारण काय माहितीये का? भले 10 ठेवण्यापेक्षा 1च ठेवा, म्हणजे काम आहे तोपर्यंत तिचा सांभाळ करताना दूध संपल्यानंतर कसाबाला विकता का कापायला? मेली तर तशी दारात मरू द्या, अरे खड्डा करून माती करा, तुम्हाला तिचं पुण्य लागेल, ध्यानात ठेवा. पण तिला कसाबाला विकू नका, कसाबाला विकू नका. त्या गायीला जेव्हा कापल्या जातं ना महाराज, तिला 8 दिवस उपाशी ठेवल्या जातं. नीट लक्ष करा, 8 दिवस नाही 10 दिवस उपाशी ठेवल्या जाते त्या गायीला. 8 दिवस उपाशी ठेवल्याच्या नंतर तिच्या अंगावर गरम गरम उकळतं पाणी फेकतात. 8 दिवस कातवरचा चमडा नरम राहावा म्हणून असं बोट घातलं तर सोलून निघेल एवढं उकळतं पाणी तिच्या अंगावर फेकलं जातं. एकदा पोटात अन्नाचा कण नसतो, वरून गरम पाणी फेकल्या जातं. आणि एवढ्या दिवसाच्या 8 दिवस तळताडीने उपाशी मारून 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 शेवटी आता मरणासन्न अवस्थेत तिचे हाडं उघडे पडतात. आणि अशा अवस्थेमध्ये तिला जेव्हा कापल्या जातं ना, तिच्या मानेवरती सूर्य असते आणि सूर्य मानेवरती असते ना, त्यावेळेला त्या गायीच्या डोळ्यात अश्रू येतात. त्या गायीच्या डोळ्यात अश्रू येतात आणि ती गाय रडते. आणि ती गाय आकाशाकडे बघून कृष्णाला म्हणते, देवा हे कृष्णा, हे कृष्णा, अरे तू इथे आला होता ना या मृत्यूलोकामध्ये,
तर गाईचा सांभाळ केल्यामुळे तुझं एक नाव पडलं ना रे गोपाल. गाईचा सांभाळ केला म्हणूनच नाव पडलं ना तुझं. तू होता तर आमचं रक्षण होत होतं, तू होता तर आम्हाला चिंता नव्हती. पण आता तू निघून गेल्याच्या नंतर बघा ना आपल्या धर्मातल्या लोकांनी आमची किती विटंबना केली. हा, आणि जेव्हा ते सुरी चालल्या जाते ना, त्या गाईला त्या शेतकऱ्याचं घर आठवतं ज्याने आयुष्यभर दूध काढून घेतलं. त्याचं घर आठवतं आणि त्या शेतकरी दादाला तिथे तर बसून मरायच्या टायमाला विचारते, दादा काय गुन्हा केला रे मी तुझा, काय वाईट केलं रे तुझं मी, आयुष्यभर माझं दूध खाल्लं. अरे तुझ्या बायकोला दूध नव्हतं राजा, तुझ्या बायकोला दूध नव्हतं रे. तुझ्या बायकोचं दूध संपलं तर तू माझं दूध पाजून तुझी लेकरं मोठी केलीस आणि एवढा बैमान झाला की मला दूध संपलं, आता मी म्हातारी झाली म्हणून कसाबाला विकलंस का. गाय कापल्या जाते ना दादा. म्हणून माझी विनंती असेल सगळ्यांना, बघा हिंदू धर्मामध्ये गाय एवढं पवित्र दुसरं कोणी नाही. म्हणून एक तरी गाय आपल्या अंगणामध्ये ठेवा. आपल्याकडे शेती आहे सांभाळण्याकरता, खाऊ घालण्याकरता. त्या गायीचं दुःख जाणार. नारदच्या आईला गायीची सेवा दिली. नारदांची आई, त्यांचं नाव पूर्वाश्रमीचं होतं रामदास. हळूहळू मोठे होत गेले, मोठे होत गेले, गेले जात होते. जाता जाता काय झालं, एक दिवस त्या आश्रमामध्ये कोणीतरी साधू संत ऋषी मुनी आले होते. सत्संग चालू झाला. चांगले विचार ऐकायला माणसाने गेलं पाहिजे. नारदजी सांगतात, व्यासजी मी माझ्या लहानपणामध्ये मी त्या आश्रमामध्ये सत्संगती करायला बसलो, साधूंची सेवा करीत होतो. एवढंच नाही व्यासजी, मला त्या साधूंची सेवा भेटली. एवढंच नाही, मला त्यांचं उच्चिष्ट भेटलं. मी सेवा करीत होतो, माझं वय हळूहळू, माझं संपूर्ण जीवन त्या ऋषी मुलांच्या मध्ये हळूहळू वाढत चाललेलं होतं. आणि त्या ऋषी मुलींच्या, त्या साधू संतांच्या, त्या महात्म्यांच्या मुखातून गळ्यात घातल्याच्या नंतर आता ते मुलगा हळूहळू शिकू लागला. परिस्थिती गरीब आहे, सकाळी चूल पेटली तर संध्याकाळच्याला पेटत नव्हती. अशा अवस्थेमध्ये त्या आईने काय करावं, लोकांच्या घरी जावं, धुणे भांडे करावी, खरकट काढावं, लोकांचे कपडे धुवावे, 1-1 रुपया जमा करावा आणि त्या पोराला शाळेत शिकवावं. महाराज अपेक्षा एकच, मोठं झाल्यानंतर माझं लेकरू मोठं झालं ना तर मी सुद्धा मोठी होईल आणि माझा सांभाळ करेल, एवढी अपेक्षा ठेवून पोराला शिकवलं. पोरग मोठं झाल्याच्या नंतर कलेक्टर झालं. माझ्याकडे लक्ष द्या नीट. पोरग कलेक्टर झालं. सुमित महाराज, पोरग कलेक्टर झाल्याच्या नंतर आता त्याच योग्यतेची मुलगी बघावी लागेल ना. तेवढं शिक्षण शिकलेली मुलगी बघून त्या आईने लग्न लावून दिलं. ती मुलगी घरात आली. घरात आल्याबरोबर तिने विचारलं, हे कोण आहे. त्याने सांगितलं, माझी आई. मग ही जर ही म्हातारी तर राहणार असेल तर मी तुझ्या संग राहू शकत नाही, एका शब्दामध्ये. आता प्रश्न पडला, काय करावं. नीट लक्ष द्या फक्त तुम्ही, काय करावं. आता पोराला अडचणीत आलं, पोरगा काय करावं आता समजत नाही काही. मग अशा वेळेला त्याने काय केलं, आईजवळ गेला आणि आईला म्हणाला, आई काय बेटा, कसं म्हणू ग तुला, काय झालं बेटा. माझी बायको म्हणते तू इथं राहिले तर मी राहणार नाही. त्या आईला पहिले दिवस आठवले. लोकांचे धुणे धुतलेले, भांडे घासलेले, एवढं मोठं केलेलं आतापर्यंत. मग काय नाही आई, तू एक काम करशील का. काय काय नाही, घरातून निघून जातेस का, घरातून निघून जातेस का. एवढं बोलल्याबरोबर ते आईच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा घळघळ जमिनीवर पडत होत्या. त्या आई म्हणत होती, बेटा अरे तुझा जन्म झाला आणि तुझा बाप मेला, लोकांचे धुणे भांडे केले, खरकट काढलं, तुला पदवीधर केलं, कलेक्टर केलं, हे दिवस बघण्यासाठी का रे, हे दिवस बघण्यासाठी केलं का. आई तुझ्या पाया पडतो ग, नाविलाज नाविलाज आहे बस. पण तरी त्या अवस्थेमध्ये ती आई म्हणते, बेटा तुझा संसार सुखानं होत असेल ना तर मी जाते राजा. गोटडं गुंडाळलं आईने आणि निघाली. गावामध्ये एका मारुतीच्या मंदिरात राहू लागली. दादा नीट लक्ष करा, मंदिरामध्ये राहत होती. आता सहारा नाही, एकुलता एक मुलगा, त्याने घराच्या बाहेर काढून दिलं. मंदिरात राहत होती. मंदिरात राहता राहता ऐका ना, गावामध्ये दारोदार भीक मागायची, भीक मागायची. दादा जे भीक मिळेल ते भीक घ्यायची, मंदिरात जाऊन खायची. एक दिवस झालं, काय झालं माहितीये का,
एक दिवस प्रसंग असा झाला, गावात दुसरीकडे भीकच मिळाली नाही आणि ज्या गल्लीमध्ये तिच्या सुनाचं मुलाचं घर होतं ना पहिलं, त्या गल्लीमध्ये शेजारच्या घरी भीक मागायला आलेले बघितलं सुननं आणि सुनेच्या तळपायाच्या मस्तकाला गेली. सून म्हणाली, म्हातारी सगळं गाव वस पडलं का इकडं भीक मागायला आली, लोक नावं ठेवतात आम्हाला, येऊ दे संध्याकाळी त्यांना. म्हातारी भीक मागून मंदिरात गेली. गेल्याच्या नंतर संध्याकाळी नवरा कामावून आल्याच्या नंतर तिला सांगितलं, म्हणले ऐकलं का काय, तुमची ती म्हातारी सगळ्या घराची इज्जत घालवते, सगळं गाव तिकडे वस पडलं का तिला भीक मागायला, आपल्याच गल्लीत भीक मागायला आली, सगळं गाव नाव ठेवते आपल्या दोघांना. पोराने तरी मागचा पुढचा विचार करावा लागला. पोरग म्हणलं येऊ दे, उद्या भीक मागायला तिच्याकडे बघतो मी. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हातारी माय भीक मागायला आली. या नालायकाने विचार केला नाही, तिथपर्यंत गेला ज्या दारात भीक मागत होती म्हातारी माय, तिथं गेला आणि गेल्या गेल्या एक कंबरड्यात लात घातली सुमित महाराज. म्हाताऱ्या माईच्या कंबरड्यात लात घातली. लात घातल्याबरोबर म्हातारी माय खाली पडली. दादा खाली पडल्यानंतर विचारत होती, दादा का मारतो रे, कशासाठी मारतो, मी काय वाईट केलं तुझं, का मारतो. म्हातारी विचारत तेवढ्यामध्ये दुसरी एक चप्पल भरलेल्या पायात जोड्यानिशी लात उचलली, आईच्या पुन्हा एक महाराज पाठीत घातले. गडबडा लोळत होती जमिनीवरती, पण दया आली नाही महाराज कार्ट्याला, दया आली नाही, रडत होती. का मारतो रे दादा, का मारतो रे दादा. त्याने सांगितलं, म्हातारे सगळं गाव तिकडं वस पडलं का तुला भीक मागायला, आमच्याच गल्लीत भीक मागतो तू, आमचं सगळं गाव नाव ठेवतं आम्हाला. तिने पाय धरले दादा, आई पाय धरले. अरे या जगामध्ये लेकाने माईचे पाय धरायचे असतात दादा, माईने कुठं लेकाचे पाय धरायचे असतात का सांगा ना. हा पण तरी त्या म्हाताऱ्या माईने पाय धरले लेकराचे आणि पाय धरून सांगितलं, राजा मारू नको रे राजा, मारू नको, बस तुझ्या पाया पडते, पण तुझं काय म्हणणं एवढं सांग. त्याने सांगितलं, आजपासून जर पुन्हा गावात दिसलेस ना तर याद रख. महाराज पाय धरले तिने आणि सांगितलं, बस एवढंच ना, पुन्हा तुला गावात दिसणार नाही, पण मारू नको बस. हातपाय कापत होते, लटलट उठली, हातामध्ये काठी घेतली, आपलं गाठोडं जे काय भाकरीचं होतं ते पडलेली भाकर उचलली आणि निघाली. ऐका, ज्या ठिकाणी ज्या मंदिरात राहत होते त्या मारुतीराया समोर पण गेली, ते मिळालेला खुटका भाकरीचा समोर ठेवला, मारुतीरायाच्या ताट ठेवलं आणि ठेवल्याच्या नंतर मारुतीरायाच्या पुढे गेली, पाया पडली आणि आपला पदर पसरला आणि मारुतीरायाला म्हणाली, मारुतीराया बघितलंस का, अरे त्याचा बाप मेला, याचा जन्म झाला आणि त्याचा बाप मेला, तेव्हापासून याला सांभाळलं, मोठं केलं, लोकांचे धुणे भांडे केले, उष्ट काढलं, लोकांचं पदवीधर केलं, पण आज त्याने मला मारलं ना मारुतीराया. पण ऐक ना देवा, मी तुझ्या पुढे पदर पसरते, मी तुझ्या पुढे पदर पसरते देवा. 9 महिने 9 दिवस त्याला पोटात सांभाळलं, सांभाळ केलं त्याला. जरी त्यांनी मारलं असेल ना देवा, तरी ते माझ्याच रक्ताचा गोळा आहे, त्याला एकदा माफ कर देवा. याला आई म्हणतात, आता ध्यानात ठेवा, याला माय म्हणतात. तुम्ही तिला उलट फिरून बोला, तिला तुम्ही कदाचित भाकर देत नसाल. अरे कुत्र्याला भाकर फेकून कुत्र्याला भाकर किती खाऊ घाला, उलट फिरलं तर एक दिवस चावल्याशिवाय राहणार नाही. माईला भाकर फेकून वाडा आशीर्वाद दिल्याशिवाय मरणार नाही महाराज. ती माय आहे शेवटी. नारदजी म्हणतात, माझी माय मला एक सेकंद सुद्धा डोळ्यापून बाजूला करत नव्हती, तिला वाटायचे निघून जात काही, कारण तिच्या म्हातारपणाचा आधार मी एकटा होतो ना. एक दिवसचा प्रसंग आहे, व्यासजी मी निवांत एकांतामध्ये भजन करायचो, माझी आई चिंतन करायची. करता करता एक प्रसंग असा घडला, माझी आई गायीची धार काढण्यासाठी गेली, एका सर्पावरती पाय पडला आणि माझी आई गतप्राण झाली. सर्पदंशाने माझी आई संपली. खूप रडलो मी, खूप रडलो, एवढा रडलो की जीवनामध्ये कधीच रडलो नव्हतं. का? त्याचं कारण आहे, ज्या आईने मला 9 महिने 9 दिवस उदरात वागवलं होतं, जिने मला जग दाखवलं, ती आई मला सोडून गेली. म्हणून आईची अंत्यक्रिया उरकली आणि हिमालयामध्ये निघून गेलो आणि रात्रंदिवस फक्त चिंतन करीत राहिलो. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं चिंतन केलं.
चिंतन केल्याच्या नंतर ज्याचं चिंतन केलं होतं ना तो साक्षात माझ्या समोर उभं राहिला होता आणि अंतःकरणातली जेव्हा मूर्ती अदृश्य झाली ना तेव्हा मात्र मी डोळे उघडून बघितलं तर समोर मला मूर्ती दिसली नाही, ईश्वर दिसला नाही. आकाशाकडे बघितलं तर आकाशवाणी सांगितलं की तुझे मागच्या जन्मातले कर्म शिल्लक आहेत, मागच्या जन्मातले संस्कार शिल्लक आहेत, मी तुला भेट देऊ शकत नाही. पण पुढचा जेव्हा सृष्टीचा प्रलय होईल आणि जेव्हा तू मात्र पुन्हा जन्माला येशील ना तेव्हा मात्र तू भक्त ब्रह्मदेवाचा मानसपुत्र म्हणून जन्म. डोळ्याशी कुमकुम कपाळी काजळ, डोळ्याशी कुमकुम कपाळी काजळ, हळदीने हळदीने मळवट भरिले रे मन मोहिले माझे, हरी तुझ्या मुरलीने सारे रे मन मोहिले माझे, हरी तुझ्या मुरलीने सारे मन मोहिले माझे, हरी तुझ्या मुरलीने सारे मन मोहिले माझे. चित्त चकोरा गोकुळ तारा मन मोहन तो, नंद किशोरा चित्त चकोरा गोकुळ तारा मन मोहन तो, बावरी राधा वेड जीवाला, बेस वेड जीवाला कृष्ण कन्हैया किती राविसी तू, नंद किशोरा चित्त चकोरा गोकुळ तारा मन मोहन, नंद किशोरा चित्त चकोरा गोकुळ तारा मन मोहन तो, हरी तुझ्या देवा तुझ्या, हरी तुझ्या मुरलीने सारे रे मन मोहिले माझे, हरी तुझ्या मुरलीने सारे रे मन मोहिले माझे, हरी तुझ्या मुरलीने सारे मन मोहिले माझे, हरी तुझ्या मुरलीने सारे मन मोहिले माझे, हरी तुझ्या मुरलीने सारे रे मन मोहिले माझे, हरी तुझ्या मुरलीने सारे. मार रे दादा, मी सुखाने प्राण सोडून देतो. अश्वत्थामा गेला तलवार हातामध्ये घेऊन. रात्रीचा प्रसंग आहे, खूप गोड प्रसंग आहे. पांडव झोपलेले आहेत. मध्यरात्री 12-1 वाजता अर्जुनाला जाग आली. अर्जुनाने बघितलं दरवाजावरती कोणीतरी हातामध्ये काठी घेऊन चौबदारकी करीत होतं, काठी घेऊन रक्षण करीत होतं. बघितलं तर कोण, टेडी टांग वाली सलोनी सूरत, मेरा तो श्याम मेरा कन्हैया वहां पर हाथ में लाठी लेकर के खड़ा था. अर्जुनाने विचारलं, कन्हैया क्या अर्जुन, कन्हैया आप सोए नहीं अभी तक? कन्हैया कहने लगे, देखो अर्जुन मेरी छोड़ो, तुम क्यों जगे हो, तुम क्यों सोए नहीं, तुम तो सो जाओ. अर्जुन ने कहा, कन्हैया हमें क्या चिंता है, अरे हमारे जीवन की बागडोर हमने तो आपके चरणों में सौंप दी, हमें क्या चिंता है. जाखो राखे साइया मारी सके ना कोय, बालन बाका कर सके जो जग बैरी होय. अरे सगळ्या जगाने विरोध करू द्या, फक्त आपली नीतिमत्ता ढळू देऊ नका. ध्यानात ठेवा, आपलं नियत साफ ठेवा. ईश्वर तुम्हाला काटाही मोडू देणार नाही. ज्याचं रक्षण करणारा ईश्वर असेल, ज्याचं रक्षण करणारा परमात्मा असेल, त्याला चिंता करण्याची काय गरज आहे दादा. अर्जुन उठवलं आणि दुसरीकडे येऊन झोपवलं. दुसऱ्या दिवशी त्याच शय्येवरती येऊन झोपले द्रौपदीची 5 मुलं. अश्वत्थामा तलवार घेऊन हातामध्ये आला. पांडव समजून 4-5 मुलांचे शिर धडा वेगळे केले दादा. शिर धडा वेगळे केल्याच्या नंतर एक घटना घडली. सकाळी सूर्योदय झाला, रक्ताचा पाट वाहत होता. द्रौपदीने बघितलं, माझ्या मुलाला कोणी मारलं. बघितलं तर सगळे मुलं मरून पडलेले. द्रौपदी रडत होती.
रडता रडता विचारत होती, माझ्या मुलांना कोणी मारलं, का मारलं, काय वाईट केलं माझ्या लेकरांनी. तेव्हा अर्जुन, भीम, नकुल, सहदेव, कृष्ण परमात्मा जवळ आले आणि आल्याच्या नंतर सांगितलं. अर्जुन म्हणतो, द्रौपदी थांब थांब थांब, काळजी करू नको, तुझ्या मुलाला मारणार आहे जो बी कोणी असेल ना त्याला तुझ्या समोर हजर करतो, तुला पाहिजे ती त्याला शिक्षा दे. कळालं की अश्वत्थाम्याने मुलं मारली, ब्रह्मास्त्र सोडलं त्याने, अर्जुन धरायला गेला त्याने ब्रह्मास्त्र सोडलं, ते दोन्ही एकमेकाला टक्कर लागली, खाली पडले, पळत गेला. अर्जुनाने अश्वत्थाम्याला पकडलं, घेऊन आले, द्रौपदीच्या समोर उभं केलं. सांग द्रौपदी, याला कसं मारू, ते जिवंत जमिनीमध्ये गाडू, याचे तुकडे तुकडे करून मारू का, तुकडे करून वाघाच्या पुढे टाकू का, जळत्या अग्नीत फेकून देऊ, सांग कसं मारू. द्रौपदीने बराच वेळ बघितलं, विचार केला आणि द्रौपदी म्हणाली, एका आईचं दुःख दुसरी आई जाणू शकते. माझी लेकरं मेली, मरू दे, आता तर काही याला मारलं तरी जिवंत होणार नाही. मग तिने हात जोडून सांगितले, एक काम करा, याला मारू नका. अर्जुन म्हणले, द्रौपदी तुला याची दया येते, याने आपली 5 लेकरं मारले तरी तुला याची दया येते का. धर्मराजाला विचारलं, दादा आप बताओ कैसे करना चाहिए. धर्मराजाने सांगितलं, म्हणले बघ, जसं धर्मग्रंथात लिहिलं असेल तसं कर. भीमदादाला विचारलं, दादा आप बताओ कैसे करना चाहिए. भीमदादा कहने लगे, अर्जुन अरे जो लोग बच्चों को मारते ऐसे पापी को मारने से पाप नहीं लगता, या तो तुम मारो नहीं तो बाजू हटो, मैं इसे मारता हूँ. भीमदादा अडदाण माणसं ते बरोबरच असतं महाराज, काही गोष्टी खरंच बरोबरच असतात. नकुल सहदेवला विचारलं, बोलो आपको क्या करना चाहिए भैया, क्या करूं इसका. नकुल सहदेव कहने लगे, देखो मजले भैया सही कह रहे, भीमदादा सही कह रहे, ऐसे पापी को मारने से पाप नहीं लगता, मारना ही चाहिए. द्रौपदी म्हणते, मत मारू. धर्मराज म्हणतात, धर्मा ग्रंथात असेल तसं करा. मग भीमदादा म्हणतात, तुम नाही मार सकते, बाजू हटच्या, मैं मारता हूँ. नकुल सहदेव म्हणतात, भीमदादा सही कह रहे. आता अर्जुन संकटात पडला, नेमकं करावं काय, मारावं का सोडावं. कृष्ण एका बाजूला एका कोपऱ्यात उभे आहेत. कृष्ण कहते हे, अगर मुझे कोई पूछता नहीं तो मैं बताऊं क्यों. मला जर कोणी विचारत नसेल तर मी सांगू का. शेवटी अर्जुनाच्या लक्षात आलं, आता याचं उत्तर फक्त एकच योगेश्वर कृष्ण देऊ शकतात. पळत गेले अर्जुनाने, पाय धरने सांगितलं, कन्हैया क्या एक काम करो, मैं धर्म संकट में, आप बताओ मैं क्या करूं. क्या मैं आपका शिष्य हूँ, शिष्य से हम शादी माम तो हम प्रपन्ना, बोलो क्या करूं मैं, आप मेरे गुरु हो, बताओ क्या करूं. त्याने सांगितलं, म्हणले अर्जुन, बच्चों को मारने वाला कोई भी हो उसको मारना ही चाहिए, लेकिन ब्रह्म कर्म करने वाला कोई भी हो उसे छोड़ना चाहिए. मेरा ये मन कहता है उसको मारना नहीं चाहिए. काय करू देवा, काही नाही, एक काम कर, याचा अपमान करून समाजातून बाजूला काढून दे, हे मेल्यात जमाय, संपलं याचं काम. मोठ्या माणसाला मारायची गरज नसते, नुसता अपमान केला तरी महाराज ते मेल्यात जमा होतं मोठा माणूस. हे गुरुपुत्र आहे ना द्रोणाचार्याचा, गुरुचा मुलगा आहे ना, याचा अपमान करून काढून दे. त्याने डोक्याचे पाठ काढले, अर्धी मिशी अर्धी दाढी काढली, दिलं समाजातून बाहेर काढून. त्याच्या डोक्यात एक सुंदर मणी होता, तो मणी काढून घेतला, धक्के देऊन बाजूला काढून दिलं. पण मी मगाशी बोलून गेलो ना, ज्या माणसाचा स्वभाव असतो तो स्वभाव जात नसतो. विंचवाला तुम्ही कितीही सांभाळा, नांगी मारल्याशिवाय राहत नाही महाराज. तो जगद्गुरु तुकाराम महाराज माझे इंद्रायणीवर भजन करीत बसलेले होते. एक विंचू वाहत चालला होता. तुकोबारायने हात घातला पाण्यामध्ये आणि त्यांना वाटलं, अरे हा जीव मरतोय. तुकोबारायने हात घातला, त्याला पाण्यातून बाहेर काढला, हातावरती विंचू घेतला. चांगलं केलं का वाईट केलं. झोपलेत का काय. चांगलं केलं का वाईट केलं. चांगलं केलं ना. विंचवाला वाहत जाणाऱ्या विंचवाला वाचवलं, चांगलं केलं ना. होय कार्यकर्ते मंडळी, चांगलं केलं ना. पण त्या विंचवाने विचार करायला पाहिजे ना. जीवदान दिलं महाराजांनी, आपल्याला वाचवलं, पण ते त्याची जात कसं काय सोडणार. पाण्याच्या बाहेर काढल्याबरोबर जोरात ठणका मारला तुकोबारायला, हात झटकला तुकोबारायला, विंचू परत खाली पाण्यात पडला. असे काही काही समाजामध्ये आजूबाजूला विंचू आहेत, जरा जपून राहत जा. इथं लगेच शेजारी एकमेकाकडे बघू नका रे बाबा. तिकडलं सांगतो आमच्या तिकडलं, इथलं नाही. इथं कशाला इथले विंचू, मला 5-7 दिवस राहायचंय. आपल्याला काय करायचे कोण्या विंचू वाचून. विंचू छोटा राहू नाही तर मोठा राहू, पण दणका मात्र सारखाच असतो बरं का. इथं बसल्यापैकी मला सांगा बरं, कोणाला विंचू चावलेला आहे. शेतकरी मंडळी कुणालाच नाही. हा ते बघा, त्या आजीला चावलाय म्हणते, त्या खुर्चीवर बसलेल्या आजीला 2. कोण आहे इकडं.
हा वा तुम्हाला चावलाच असणार म्हणा. विंचू 2 चावले का? बरं असू द्या. विंचवाचा स्वभाव आहे नांगी मारल्याशिवाय राहत नाही. याच्या पुढे बोलू का? माशीचा एक स्वभाव आहे. माशी अन्नाच्या द्वारा जर पोटात गेली तर अन्न पचू देत नाही आणि त्या माणसाला जगू देत नाही, उलट्या होतात माणसाला. तसं माशीचा स्वभावासारखे काही माणसं आहेत जगामध्ये. जगूही द्यायचं नाही आणि मरूही द्यायचं नाही माणसाला. याच्या पुढे बोलतो दुर्जनाचा एक स्वभाव आहे. दुर्जनाचा स्वभाव आहे की त्याला तुम्ही कितीही चांगले समजून सांगा ते ऐकतच नाही महाराज. दुर्जनाचा स्वभाव आहे. दुर्जन कोणाला म्हणतात? ऐका ना, दुर्जन कोणाला म्हणतात? जे दुसऱ्याचे घर जाळतात त्याला दुर्जन म्हणतात. जे दुसऱ्याच्या इस्टेटीवर नजर ठेवतात त्याला दुर्जन म्हणतात. जे चाकूसूर आणि खून करतात त्याला दुर्जन म्हणतात. जे दुसऱ्याचं वाटोळं करतात त्याला दुर्जन म्हणतात. दुर्जनाचा स्वभाव आहे. तसं अश्वत्थाम्याला जीवदान दिलं होतं, नुसतं अपमान करून बाजूला काढून दिलं होतं, मारलं तर नव्हतं ना, पण त्याचा स्वभाव आडवा आला. आणि सगळ्यात मोठा जीवनातला शत्रू जर कोण असेल तर ती म्हणजे माणसाच्या जीवनातली ईर्ष्या. कोणची? बोला बोला बोला, काय शत्रू आहे आपला सगळ्यात मोठा? ईर्ष्या. 2 एकर गेलं तरी चालेल पण मी तुझी वाटच लावीन, याला म्हणायचं ईर्ष्या. हा, काही काहीचे 2 नाही, शिल्लक काहीच राहिले नाही वाट लावण्याच्या नादामध्ये. माफ करा मी एक वाक्य बोलतो जाणून बुजून. काही लोकांच्या झागिऱ्या गेल्या पण फुगिऱ्या नाही गेल्या अजून महाराज. संपून गेल्या, आता फक्त पाट्या शिल्लक राहिल्या. कळलं ना? हा विषय सार्वजनिक आहे बरं का, पण स्वभाव बदलत नाही. इंसान को सुख क्यों नहीं मिलता साहब? इंसान वस्त्र बदलता है, घर बदलता है, लेकिन अपना स्वभाव नाही बदलता. ह्याच्यामुळे सुख मिळत नाही. माणसं स्वभावात बदलच पाडायला तयार नाही, कसं सुख मिळेल? ईर्ष्या सगळ्यात मोठा शत्रू आहे. काही झाले चालेल पण मी तू बघणार, तुझ्याकडे बघणार. तसा अश्वत्थामा म्हणला माझा अपमान केला का? पांडवाच्या कुळामध्ये पाणी पाजायला कोणाला शिल्लक राहू देत नाही, दिवा लावायला शिल्लक राहू देत नाही. आणि पुन्हा स्वतःच म्हणतो ओहो अरे यांच्या कुळात दिवा लावायला राहिलंच कोण? आता एक अभिमन्यू होता तो चक्रव्यूहात मेला. काल द्रौपदीची 5 मुलं मी मारली, आता राहिलंच कोण? कोणीच नाही यांचा दिवा लावायला. पुन्हा त्याच्या लक्षात आलं, म्हणलं नाही अभिमन्यूची विधवा पत्नी उत्तरा गर्भवती आहे आणि तिच्या पोटात पांडवांचं बीज वाढत आहे. लक्षात आलं. आश्रमात बसल्या बसल्या ब्रह्मास्त्र सोडलं दादा. ते ब्रह्मास्त्र येत होतं, सर 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 महाराज आवाज करीत आकाश मार्गाने जेव्हा ब्रह्मास्त्र येत होतं ना, तेव्हा ते ब्रह्मास्त्राचा आवाज होऊ लागला. आणि ते ब्रह्मास्त्र जेव्हा येत होतं तेव्हा उत्तरेच्या लक्षात आलं, अभिमन्यूच्या विधवा पत्नी उत्तरेच्या लक्षात आलं ना. उत्तरा म्हणली अहो हो हो हो, आता हे माझ्या बाळाला संपवणार आहे, आता माझं रक्षण कोण करेल या टाइमला? कोण मला सहकार्य करेल? त्याच्या लक्षात आलं आणि पळत पळत निघाली. आली आणि भगवान कृष्णजीच्या चरणाला लागले. परमात्म्याच्या मेरे कन्हैया के चरणों में गिर गई और कहने लगी पाही पाइन मायोगिन देव देव जगतपते नान्यम त्वद्भयं पश्य यत्र मृत्युर परस्परम. हे कन्हैया, ये ब्रह्मास्त्र मुझे जला करके राख कर दे, मुझे कोई चिंता नहीं है प्रभु, लेकिन मेरे गर्भस्थ शिशु की रक्षा करो कन्हैया, मेरे गर्भस्थ शिशु की रक्षा करो. कन्हैया कहने लगे माँ मैं आपके गर्भस्थ शिशु की रक्षा तो करूंगा, लेकिन एक बात है ना माँ. क्या बोले? क्या? मेरा स्वभाव है ना माँ, मैं किसी से कुछ लेता हूँ उसके बाद उसे देता हूँ. मेरा स्वभाव है, मैं किसी से लिए बगैर किसी का काम नहीं करता. आप कहती हो मेरे बच्चे का रक्षण करो, आप कहती हो आपके गर्भस्थ शिशु का रक्षा करो, लेकिन मेरा स्वभाव है ना माँ कि आप मुझे कुछ दे दे तो मैं रक्षा करूं. पैरों में गिर पड़े मेरे उत्तरा माँ. बहन रोने लगी. अरे कन्हैया, एक तो मैं संकट में हूँ, मेरे 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 बच्चे का रक्षण करना तुम्हारा धर्म है, तो भी तुम इस घड़ी संकट की घड़ी में तुम मुझसे कुछ मांगते हो. मैं एक आबला नारी हूँ रे कन्हैया, एक विधवा पत्नी हूं, मैं क्या दे सकती हूँ तुमको? मेरे पास है क्या देने के लिए तुम्हारे को? फिर भी तुम मुझे मांगते हो, क्या दे सकता हूं? कन्हैया ने कह दिया उत्तरा
जी प्रभु, अरे तुमसे मुझे कुछ इस दुनिया की वस्तु नहीं चाहिए, तुम्हारे गर्भ में जाकर मुझे रक्षण करना है तुम्हारे बच्चे का, तो ये काम करो, गर्भ में आदमी तभी जा सकता है जब तुम्हारा मातृत्व मुझे मिले, तुम्हारी आज्ञा मुझे मिले कि मैं गर्भ में जाऊं। उत्तरा ने कह दिया कि जाओ प्रभु, आप जा सकते हो, मेरा मातृत्व आपको मिल गया। कन्हैयाने गर्भामध्ये प्रवेश केला आणि त्या गर्भातलं जे बाळ होतं कणे त्याचं नाव आहे विष्णुरात. काय नाव आहे? विष्णुरात. विष्णुना दत्तरातः विष्णुरातः. विष्णुरात त्या मुलाचं नाव आहे. परमात्म्याने गर्भात प्रवेश केला आणि या जगातलं एकमेव असं बाळ आहे ज्याने जन्म नंतर घेतला, पण सगळ्यात पहिले ईश्वराचं दर्शन घेतलं. नंतर जन्म घेतला पण पहिलं ईश्वराचं दर्शन घेतलं. त्याने गर्भामध्ये बघितलं, त्या परमात्म्याला बघितलं आणि बघितल्याच्या नंतर त्याच्या मनामध्ये ते छबी बसल्या गेली. एका रूपामध्ये कृष्ण बाहेर आहेत आणि एका रूपामध्ये गर्भात जाऊन उत्तराला म्हणतात की बेटी उत्तरा, जी प्रभु कुछ तकलीफ नहीं है, प्रभु आप रक्षक हो, क्या चिंता है हमें, क्या तकलीफ है. आणि मग जेव्हा रक्षण झालं त्या ब्रह्मास्त्रापासून, हे सगळं दृश्य कुंती माता बघत होत्या. कुंती मातेने सगळं बघितलं आणि कुंती माता परमात्मा जेव्हा समोर प्रगट झाले, बाळाचं रक्षणही झालं. कुंती माता समोर आल्या आणि दोन्ही हात जोडले. कुंती माता म्हणाल्या, देवा, हे कृष्ण द्वारिकावासिन देव देव जगतपते. हे कृष्ण द्वारिकावासिन, हे परमात्मा, आप तो जगताचे मालक आहात, जगाचे चालक आहात, तुम्ही ईश्वर आहात, तुम्हीच सगळं काही चालवता, तुम्हीच सगळं काही घडवता, तुमच्या सत्तेने झाडाचा पान आहात. असं बोलल्याबरोबर कृष्ण काय म्हणाले माहिती का? बुवा 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 बुवा, आत्या तुम्हाला देव म्हणतेस, तुम्हाला मालक म्हणते या जगाचा, जाऊ दे सोड, अगं मी तुझ्या भावाचा मुलगा आहे. अरे कन्हैया, हे तर तुझं नाटक आहे सगळं. कुणाला आत्या म्हणतो, कुणाला काका म्हणतो, कुणाला मावशी म्हणतो आणि सगळ्याला बंधनामध्ये खेळणे देऊन गुतवतो. कुणाला कोणतं खेळणं देतो, कोणाला कोणतं खेळणं देतो. आई जर एखादं लेकरू त्रास देत असेल, काम करू देत असलं, तर आई काय करते त्याला माहिती का? एखादं खेळणं त्याच्या पुढे टाकते आणि कामाला गुंतते, काम करते, बस ते खेळत ते. तसं ईश्वराने सुद्धा महाराज तुम्हा आम्हाला सगळ्याला खेळणं दिलेले. कोणचे? कुणाला 5-25 एकर जमीन दिली, बस खेळत. कुणाला गाडी दिली, बस खेळत. कुणाला बंगला दिला, बस खेळत, सिमेंट लावत बस. एक मोठं खेळणं दिलं, आयुष्यभर त्या खेळण्यामध्ये माणूस गुंतून राहत. रात्रंदिवस खेळण्यामध्ये माणसं गुंतलेली आहेत, पण विचार करायला तयार नाहीत. ईश्वर म्हणला खेळत बस, आता तू फक्त उठ म्हणलं की उठला, बस म्हणलं की बसला, डबल दिली की सुटला, सुट निघाला गडी. खेळ आहे दादा जगाचा हा. तसं कुंती माता म्हणाल्या, कन्हैया तुम तो सभी को खिलातो, सगळ्याला नाचवतोस तू, सगळ्याला बंधनात अडकवतोस, पण मी ओळखलो तू ईश्वर आहेस. कन्हैया बोललं की आत्या, तू जर मला देव म्हणलं असेल ना, मला जर तू देव मानत असशील ना, म्हणले मानते काय आहेच. एक काम कर ना आत्या, मग काय, मला काहीतरी माग, आज मी प्रसन्न आहे तुझ्यावर. माग म्हटलं. कुंतीने आपल्या साडीचा पदर असा पुढं केला आणि साडीचा पुढं पदर करून सांगितलं, देवा, हे कृष्ण, बोलो बुआ बोलो, क्या चाहिए. तेव्हा कुंती माता म्हणाल्या, हे कन्हैया, आप अगर मुझे देना चाहते हो तो एक काम करो, या जगातलं जेवढं काही दुःख आहे ना, तेवढं दुःख माझ्या पदरात टाकून दे बस. कन्हैया म्हणाले, बुआ, तुम जिंदगी तुम्हारी बीत गई दुख भोगते भोगते, फिर भी तुम दुख मांगती हो, पूरी दुनिया सुख मांगती है और तुम दुख मुझे मांगती हो, ऐसा क्या क्या तुम्हें दुख में क्या मिलता क्या तुमको. कुंतीने सांगितलं, हे कन्हैया, विपदो नैव विपदः संपदो नैव संपदः विपद विस्मरणं विष्णु संपद नारायण स्मृती. दुःख दुःख नाही, ते दुःख आहे की परमात्म्याचे, ईश्वराची विस्मरण होणं हे खरं दुःख आहे आणि परमात्म्याचं स्मरण होणं हे खरं सुख आहे. असं दुःख, असं सुख घेऊन करू काय ज्याच्यामध्ये तुला विसरून जाईल मी. त्याच्यापेक्षा असं दुःख बरं की त्याच्यामध्ये तुझी आठवण येईल. म्हणून ईश्वर ज्याला ज्याला भेटला ना, ऐका ना आई, ऐका ना आई, ऐका ना,
ईश्वर ज्याला ज्याला भेटला ना त्याला त्याला दुःखातच भेटला, सुखात देव कुणालाच भेटला नाही. मला असं एक उदाहरण दाखवून द्या. एवढे पुराण महाभारत भरलेलं आहे, एवढे शास्त्र भरलेले आहेत की ज्याला सुखामध्ये देव भेटला नाही का. सुखामध्ये माणसं देवाला विसरून जातात, देव भेटेल कसा. म्हणून एक वाक्य सांगू का, जिवंत आहे तोपर्यंत माणसं मायबापाला विसरतात. जिवंत आहे तोपर्यंत मायबापाची किंमत कळत नाही. दुःख येत नाही तोपर्यंत भावाची किंमत कळत नाही. आणि संकट येत नाही तोपर्यंत देवाची किंमत कळत नाही. माणसं कळलं ना. संकट आलं की देव आठवतो माणसाला, दुःख आलं की मग भाऊ आठवतो रक्ताच्या नात्याचा. आणि जिवंत आहे तोपर्यंत मायबापाची किंमत कळत नाही माणसाला. संकट आलं की देवाची आठवण, मग नवस करायचे, नारळ बांधायचे, मग बकरे कापायचे, नवस करायचे. कधी दुःख आल्याच्या नंतर. सुख आहे तोपर्यंत मग काही काही लोक बघा ना तुम्ही, अनुकूल काल येऊ द्या, जरासा चांगला काल येऊ द्या एखाद्या माणसाचा, चांगला बंगला बांधणं होऊ द्या, पैसे जवळ येऊ द्या, गाडी घोडी येऊ द्या, सगळं काय बरं चालू द्या. लोक काय म्हणतात माहिती का, हे सगळं मी कमवलं, हे सगळं मी कमवलं. अरे देवा, कोण देव? मी कष्ट केलं, मी कमवलं. अरे तू काय कमवलं? काय कमवणार काय तू? तुला देणारा सगळा तो आहे ना. कधीतरी त्याचा विचार कर. काल अनुकूल आला की माणसं देवालाही विसरतात आणि प्रतिकूल काल आला की रडत बसतात, देवाची आठवण करतात. सुख में समीरण सब कोई, दुख में सुमिरन सब कोई करे, सुख में करे न कोय, अगर सुख में सुमिरन करे, दुःख काय को होय. कुंती मातेला दुःख मागितलं, परमात्मा म्हणाला मी तुम्हाला दुःख देऊ शकत नाही. धर्मराजाला सांगितलं तुम्हाला काय पाहिजे, त्याने सांगितलं देवा मी धर्माच्या मार्गावर चालवलं, एवढं द्या. कुंतीला आईला सुभद्रेला विचारलं बहन आपको क्या चाहिए. सुभद्रेने सांगितलं हे कन्हैया कृष्ण त्वदीय पद पंकज पंजरांते, अद्दैव मे विशत मानस राजहंस, प्राण प्रयाण समय कपवात पित्तै, कंठावरोधन विधौ स्मरणं कुतस्ते. हे प्रभू तुमचे चरण एक पिंजरा आहे आणि तुमच्या चरणरूपी पिंजऱ्यामध्ये माझं मन चुकत नाही. बोया पीड बबुल का तो आम कहां से खाओगे. म्हणून करताना चांगलं कर्म करा, त्याच्याच प्रारब्धामध्ये रूपांतर होतं आणि ते भोगायला येतं. जे शरपंजरी पडले ते सामान्य व्यक्ती नाही महाराज. कोण आहे? भीष्माचार्य. 108 जन्म झाले आणि ज्यांनी 108 जन्मामध्ये कधीच महाराज पाप केलं नाही तरी सुद्धा बाणाची शय्या मिळाली. कृष्ण कन्हैयाला येताना बघितलं, समोर आले परमात्मा, आल्याबरोबर भीष्म पितामह थोडंसं हसले, बाणाच्या शय्येवर पडल्या पडल्या मुस्कुराए और कहने लगे आओ कन्हैया आओ, मेरी मृत्यू को संवारने के लिए आप आए हो, बहुत अच्छा लग रहा है आओ. आणि आल्यानंतर महाराज मनोमन प्रणाम केला भीष्म पितामहाने. कन्हैया मुस्कुराने लगा और कहने लगे बाबा ये पांडव आपके पौत्र अब राजे बन गए, महाराजे बने, सम्राट बन गए, आपके जीवन का कुछ अनुभव इनको बताओ. काहीतरी अनुभव सांगा. एक वाक्य सांगू का, पुस्तकी ज्ञानापेक्षा वाचीव ज्ञानापेक्षा अनुभवी ज्ञान हे श्रेष्ठ असतं. तुमच्या जीवनातला काहीतरी अनुभव यांना सांगा. त्यांनी खूप सुंदर अनुभव सांगितला. दान धर्मान राजधर्मान मोक्ष धर्मान विभागस, स्त्री धर्मान भगवत धर्मान समास व्यास योगत. दान धर्माचं व्याख्यान केलं, राजधर्माचं व्याख्यान केलं, स्त्री धर्माचं व्याख्यान केलं आणि शेवटी बस भीष्म पितामह म्हणाले पांडवांना आता तुम्ही काही बोलू नका, 4 वाजले, 10 मिनिटं कमी आहेत, आता मला जायचं आहे, तुम्ही काय बोलू नका, मला कन्हैयाशी 2 मिनिटं बोलू द्या. भीष्म पितामहाने हात जोडले. कन्हैया म्हणाले बाबा मैं आपको आशीर्वाद देता हूँ, आप हजारों साल तक और भी जिए, हमको अनुभव प्राप्त होता रहेगा. भीष्म पितामहाने सांगितलं कन्हैया बस आप कोई जीने की तमन्ना नहीं है, आता जगू नये. एक वाक्य बोलू का, आमचे गुरुवरे विठ्ठल बाबा घुले, आमचे जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे आमचे बाबा आम्हाला पाठात शिकवताना म्हणायचे शहाणी माणसं या जगामध्ये जास्त काळ जगत नसतात. लक्षात येतंय? शहाणी माणसं, मोठी माणसं या जगामध्ये जास्त काळ राहत नसतात. अरे काम घेऊन जन्माला येतात, काम संपलं की उभ्या पावलाने निघून जातात. हे शहाण्या माणसाचं लक्षण आहे महाराज. विनाकारण शहाणी माणसं या जगात थांबत बसत नाहीत. नाही तर इतिहास बघा तुम्ही, चांगली माणसं या जगामध्ये महाराज जास्त काळ जगलेलीच नाहीत. स्वामी विवेकानंद किती वर्ष जगले सुमित महाराज? 39 वर्ष. 39 वर्ष. छत्रपती शिवाजी महाराज 42 वर्ष. जगद्गुरु तुकाराम महाराज
42 वर्ष. चांगली माणसं, प्रसिद्ध माणसं, चांगली माणसं या जगात जास्त काळ राहत नाही दादा. येड्या गाबाळ्याचं काय महाराज किती वर्ष राहतात, त्याला काय घेणं नाही. येडीला सासर आहे सारखं, माहेर आहे सारखं, तिला काय फरक पडते. कुठं तरी राहायचं आणि दिवसच काढायचे. तसं मूर्खाला काय घेणं देणं पडलंय, किती दिवस जगायचं, कसं तरी जगायचं, त्याला काय फरक पडते. शहाण्या माणसाचं तसं काम नाही ना दादा. शाळी माणसं उभ्या पावलाने निघून जातात. म्हणून तसं शेवटी भीष्म पितामह म्हणाले, कन्हैया मुझे कोई जीने का तमन्ना नहीं, बस मेरी एक इच्छा है कन्हैया. बोले क्या? एक मेरी इच्छा है कन्हैया. बोले क्या? मेरा जब अंत आए ना तो बस तुम मेरे सामने होना चाहिए, और मेरा मृत्यु कैसा हो. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो, यमुना का बंसीवट हो. श्री गंगा जी का तट हो, यमुना का बंसीवट हो. मेरा सावरा निकट हो, तब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले. हे कन्हैया बस, माझं मरण ज्या वेळेला येईल ना, अशा ठिकाणी मरण यावं असं वाटतं. प्रत्येक माणसाचं मरण येताना असं यावं. तेच मरण श्रेष्ठ आहे. ज्यांचं जीवन सुंदर त्याचं मरणही सुंदर होतं. ज्याचं जगणं चांगलं असतं त्यांचं मरणही चांगलं होतं. ज्याचं जगणं शेवट गोड होत, ज्याचं जगणं गोड असतं ना त्याचं शेवटही गोड होत असतो. म्हणून जगण्यामध्ये गोडवा ठेवा. तसं भीष्म पितामह म्हणतात, हे कन्हैया श्री गंगा जी का तट हो, यमुना का बंसी वट हो, मेरा सावरा निकट हो. बस जब प्राण तन से निकले. हे परमात्मा माझा सावरा म्हणजे कोण? कृष्ण कन्हैया आप मेरे सामने हो और मेरा अंत समय आए. और क्या? बोले कन्हैया एक काम करना, जब आओगे ना तो आपके शरीर में पीतांबर हो. पीतांबरी कसी हो, पीतांबरी कैसी हो, छवि मन में ये बसी हो. होठों पे कुछ हंसी हो, होठों पे कुछ हंसी हो, जब प्राण तन से निकले. बस तुझं ते गालाचं स्मित हास्य बघावं. आणि ते हसू बघितल्याच्या नंतर गालाला खड्डा पडलेला ती खळ बघितली ना, शेवटच्या वेळेला जे दुःख होतं ना मरताना, परमात्म्याचं ते हास्य बघितलं की दुःखही नाहीसं होतं. और क्या? अकेले मत आना कन्हैया, आते समय श्री राधा जी को भी साथ लेकर के आना. घनश्याम जल्दी आना, नहीं हमको भूल जाना, राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले. जब कंठ प्राण आवे, कोई रोग ना सतावे, यम दर्शना दिखावे, जब प्राण तन से निकले. बस
बस राधाजी को साथ लेकर के आणा, असं मरण व्हावं. मरण कोणाचं श्रेष्ठ? ज्याचं शेवटच्या क्षणाला परमात्म्याचं नामचिंतन मुखाला येईल त्याचं मरण श्रेष्ठ, नाहीतर ज्याला ईश्वर समोर उभा आहे त्याचं मरण श्रेष्ठ. दादा असं मरण यावं. परमात्म्याने आशीर्वाद दिला. भीष्म पितामहा बघता 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 एका सेकंदामध्ये इहलोकाची यात्रा संपवून भीष्म पितामहा वैकुंठाला निघून जातात. पांडव रुदन करतात. परमात्म्याने समजून सांगितलं की हे द्वादश भागवतामध्ये यांचं नाव येतं, म्हणून अशा महात्म्यासाठी रडायचं नाही, समजून सांगितलं. पांडवांना शेवटी सगळ्यांना घेऊन परमात्मा आले आणि तिथून पुढे कृष्ण कन्हैया द्वारकेला निघून गेले. गोपाल कृष्ण कन्हैया लाल की जय. जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे.